नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मायक्रो प्रोसेसर 8085 चे आर्किटेक्चर डायग्राम पाहणार आहोत. मायक्रो प्रोसेसरची जी गरज आहे ती कॉम्प्युटरमध्ये आहे. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर केला असतो. मायक्रो प्रोसेसर शिवाय कॉम्प्युटर पूर्ण होत नाही. मायक्रो प्रोसेसरची हिस्ट्रीची व्हिडिओ मी तयार केली, ती व्हिडिओ तुम्ही पहा. म्हणजे मायक्रो प्रोसेसरचे इतिहास कसा आहे, म्हणजे कसे मायक्रो प्रोसेसर डेव्हलप होत गेले. आता जे कॉम्प्युटर आहेत ते खूप फास्ट चालणारे कॉम्प्युटर आहेत. म्हणजे कॉम्प्युटर तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, PC आपण म्हणतो, पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो आपण. ते पर्सनल कॉम्प्युटरचा वेग खूप आहे. त्याचे कॉम्प्युटर आहेत ते 1 GHz, 2 GHz, 3 GHz एवढ्या वेगानं काम करणारे प्रोसेसर आहेत. ते लेटेस्ट प्रोसेसर आहेत. आज आपण मायक्रो प्रोसेसरचं आर्किटेक्चर डायग्राम पाहणार आहोत. ही डायग्राम तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्यात अनेक ब्लॉक दिसत आहेत, विविध बसेस दिसत आहेत, आणि याचं कार्य आपण जर का व्यवस्थित समजून घेतलं तर ही डायग्राम तुम्हाला अवघड वाटणार नाही. आपण त्याच्या व्हिडिओला थोडासा वेळ लागेल, परंतु एका व्हिडिओमध्येच आपण या मायक्रो प्रोसेसर 8085चा आर्किटेक्चर डायग्राम आपण समजावून घेणार आहोत. लेट स्टार्ट. पर्सनल कॉम्प्युटर सर्वांना माहिती आहे आपल्याला. पर्सनल कॉम्प्युटर तयार करण्यासाठी आपल्याला एक मायक्रो प्रोसेसर लागतो, मेमरी लागते आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस लागतात. मायक्रो प्रोसेसरचं काम काय, तर मायक्रो प्रोसेसर प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. मायक्रो प्रोसेसर काय करतो? प्रोग्राम एक्झिक्यूट करतो, प्रोग्राम रन करतो. म्हणजे प्रोग्रामची अंमलबजावणी करण्याचं काम मायक्रो प्रोसेसरचं आहे. प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि त्या इन्स्ट्रक्शन्स कशामध्ये स्टोअर केलेल्या असतात, तर मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या असतात. मेमरीमध्ये प्रोग्राम पण असतो, डाटा पण असतो आणि स्टॅक पण असतो. स्टॅकचं आपण जरा बाजूला ठेवूया. मेमरीमध्ये प्रोग्राम आणि डाटा असतो हे तर तुम्हाला माहीत आहे. आपण या अगोदरची व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शनमध्ये मेमरीची बद्दल माहिती घेतलेली आहे. नंतर या अगोदर अजून एक व्हिडिओ तयार केली, इन्स्ट्रक्शन सायकल, ती व्हिडिओ तयार केलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय आणि प्रोसेसरची EX सायकल म्हणजे कसं काम करतो ते आपण त्यात पाहिलेलं आहे. आता प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये प्रोग्राम रन करण्यासाठी प्रोसेसर असतो. प्रोसेसर प्रोग्राम रन करतो. म्हणजे प्रोग्रामचा सेट आहे. प्रोग्राम म्हणजे एक इन्स्ट्रक्शनचा सेट आहे, आणि तो इन्स्ट्रक्शन, त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, जो प्रोग्राम आहे तो कशामध्ये स्टोअर केला असतो? मेमरीमध्ये स्टोअर केला असतो. प्रत्येक कॉम्प्युटर हा फेचिंग, डिकोडिंग आणि एक्झिक्युटिंग या प्रोसेसनंच काम करतो. प्रत्येक प्रोसेसर फेचिंग, डिकोडिंग, एक्झिक्युटिंग या पद्धतीनं काम करतो. परंतु अशी जर का प्रत्येक एक इन्स्ट्रक्शन जर का आपण घेतली तर ती रन करायला खूप वेळ लागेल असं तुमचं म्हणणं आहे. मी समजा जर का एखादा फोटो ओपन करायचा गेला, तो KB मध्ये असतो, MB मध्ये असतो फोटो, पण तो फोटो एका क्षणामध्ये ओपन होतो. त्या फोटोमध्ये खूप डाटा असतो तरीसुद्धा तो चटकन ओपन होतो. किंवा एखादी व्हिडिओ आपण रन केली तरी पटकन व्हिडिओ रन होते. तर हा होण्याचं कारण म्हणजे आताचे जे लेटेस्ट प्रोसेसर आहेत त्या प्रोसेसरचा वेग खूप आहे. आपला 8085 प्रोसेसर आहे तो 3 MHzचा प्रोसेसर आहे. आणि आत्ताचे जे प्रोसेसर आहेत ती 1 GB, 2 GB, 2.2 GB, 3 GB, 2.8 GB या क्षमतेचे प्रोसेसर आहेत. गिगाबाईट नाही, GHz फ्रिक्वेन्सी मोजली जाते. आता GHz जर का असेल तर म्हणजे 1 GHz म्हणजे 1 बिलियन. 1 बिलियन एका सेकंदामध्ये 1 बिलियन एवढ्या इन्स्ट्रक्शन्स काय केले जातात, रन केले जातात. त्यामुळे आपल्याला ती प्रोसेस एक स्टेप बाय स्टेप झालेली आपल्याला दिसत नाही. आपल्याला समजण्याच्या आतच सर्व प्रोसेस झालेल्या असतात. म्हणजे 1 बिलियन प्रोसेस झालेल्या असतात. त्यामुळे आपल्याला एका क्षणामध्ये सगळं झालेलं असं आपल्याला वाटतं. परंतु प्रोसेसर काम करताना डाटा घेतो, त्याचं डिकोडिंग करतो आणि त्याचं विश्लेषण करून तो काय करतो, एक्झिक्यूट करतो, म्हणजे अंमलबजावणी करतो. हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण मायक्रो प्रोसेसर 8085चं स्ट्रक्चर पाहताना हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम कशामध्ये स्टोअर केलेला आहे, तो मेमरीमध्ये स्टोअर केलेला आहे.
आणि डाटासुद्धा कशामध्ये स्टोअर केलेला आहे, तर मेमरीमध्ये स्टोअर केलेला आहे. तर मेमरी म्हणजे काय, तर या मेमरी म्हणजे काय, तर तो डाटा स्टोअर करण्याची जागा. कॉम्प्युटरला काय कळतं, 1 आणि 0 कळतं. कॉम्प्युटरला काय कळतं किंवा प्रोसेसरला काय कळतं, 1 आणि 0चीच भाषा करते. तर यामध्ये जर का तुम्ही आर्किटेक्चर डायग्राममध्ये पाहिले तर याच्यामध्ये मुख्यतः रेजिस्टर आहेत. किती रेजिस्टर्स आहेत, 7 रेजिस्टर्स आहेत. BC रेजिस्टर, DEHL आणि ॲक्युम्युलेटर असे एकूण किती रेजिस्टर आहेत, 7 रेजिस्टर आहेत. आता हे जे रेजिस्टर आहेत ते रेजिस्टर 8 बीटचे आहेत. हे जे रेजिस्टर आहेत ते 8 बीटचे आहेत. आता 8 बीट म्हणजे काय आणि 16 बीट म्हणजे काय हे आपण या अगोदरच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. 8 बीट रजिस्टर आहे, तो 8 बीट रजिस्टर साधारणतः त्यामध्ये फ्लिपफ्लॉपचा वापर केला जातो. रजिस्टरमध्ये कशाचा वापर केला जातो, तर फ्लिपफ्लॉपचा वापर केला जातो. तर फ्लिपफ्लॉपचा वापर करून 1 आणि 0 त्यामध्ये स्टोअर केलं जातं. एका बीटसाठी एक फ्लिपफ्लॉप वापरतो. 8 बीटचं जर का रजिस्टर असेल तर त्यासाठी किती वापरले जातील फ्लिपफ्लॉप, 8 फ्लिपफ्लॉप वापरले जातील. आणि त्याच्यामध्ये 0 0 1 1 0 1 0 1 असा डाटा आपण स्टोअर करणार आहे. आता हा जो अंक आहे, बायनरी अंक आहे, हा जो स्टोअर केलेला आहे, तो जर का हेक्साडेसिमलमध्ये आपण जर कन्वर्ट केला तर तो काय होईल, तर इथं काय म्हटलेलं आहे, तर 0 0 1 1 म्हणजे काय, बायनरी नंबरचं कन्वर्जन तुम्हाला हेक्साडेसिमलमध्ये करता येईल. म्हणजे काय आहे ते 1 आणि 2 म्हणजे हा किती आहे, 3 अंक आहे. हा किती अंक आहे, हा अंक 3 अंक आहे. आणि हा 0 1 0 1 म्हणजे हा 1 आणि हे 4 5 अंक आहे. म्हणजे याच्यामध्ये जो स्टोअर केलेला डाटा आहे तो किती आहे, 3 आणि 5 आहे. म्हणजे 35 हेक्साडेसिमल नंबर या रजिस्टरमध्ये स्टोअर केलेला आहे. आता रजिस्टर BCD आणि HL हे एकूण किती रजिस्टर आहेत, 7 रजिस्टर आहेत. याच्यामध्ये किती रजिस्टर आहेत, BCDEHL आणि ॲक्युम्युलेटर A असे किती रजिस्टर आहेत, 7 रजिस्टर आहेत. जे 7 रजिस्टर आहेत त्याला आपण काय म्हणतो, हे जे रजिस्टर आहेत हे कशासाठी वापरले जातात, तर डाटा स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. हे रजिस्टर कशासाठी वापरले जातात, हे 7 रजिस्टर आहेत. हा एक रजिस्टर आहे, हा एक रजिस्टर आहे, हा पण रजिस्टर आहे, हा पण रजिस्टर आहे, हा H रजिस्टर आहे, हा L रजिस्टर आहे आणि हा ॲक्युम्युलेटर रजिस्टर आहे. हे रजिस्टर डाटा स्टोअर करण्यासाठी वापरलं. आणि मेमरीसुद्धा आपण कशासाठी वापरतो, डाटा स्टोअर करण्यासाठी वापरतो. परंतु एक तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही खिशामध्ये ज्या वस्तू ठेवता, पेन ठेवता, एखादे थोडेफार पैसे ठेवता किंवा एखादा महत्त्वाचा कागद ठेवता किंवा लायसन ठेवता, हे काय तुमचं झालं, नेहमी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जवळ ठेवता, पटकन आपल्याला घेता येतील अशा गोष्टी ठेवता. आणि ज्या नेहमी लागत नाहीत गोष्टी तुम्ही काय करता, बॅगेमध्ये ठेवता. मेमरीमधला डाटा असतो तो खूप मोठा असतो आणि रजिस्टरमधला जो डाटा आहे तो छोट्या प्रमाणात असतो. 8 बीट 16 बीट म्हणजे त्या प्रोसेसरच्या क्षमतेनुसार असतो. मेमरी ही प्रोसेसरच्या बाहेर असते. मेमरी ही काय असते, प्रोसेसरच्या बाहेर असते. आणि रजिस्टर हे प्रोसेसरमधले रजिस्टर असतात की ज्या प्रोसेसरला काम करण्यासाठी जी टेम्पररी मेमरी लागते किंवा जनरल मेमरी लागते ती मेमरी या प्रोसेसरमध्ये स्टोअर करण्यासाठी वापरली जाते. त्याला आपण काय म्हणतो, जनरल पर्पज रजिस्टर. म्हणजे जनरल पर्पज रजिस्टर कोणते कोणते आहेत, B आहे, C आहे, D आहे, E आहे, H आहे आणि L आहे आणि हा ॲक्युम्युलेटर आहे. हे काय झाले, जनरल पर्पज रजिस्टर झाले. हे कोणते झाले, जनरल पर्पज रजिस्टर झाले. हे जनरल पर्पज रजिस्टर नंतर त्याच्या व्यतिरिक्त अजून जनरल रजिस्टर आहेत. त्याला आपण काय म्हणतो, स्पेशियल रजिस्टर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, स्पेशियल रजिस्टर. यातला स्पेशियल रजिस्टर कोणते आहे, तर हा स्टॅक पॉइंटर आहे, SP, प्रोग्राम काउंटर, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. हे जे रजिस्टर आहे ते स्पेशल पर्पज म्हणजे स्पेशल कामासाठी वापरले जातात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, स्पेशल रजिस्टर म्हणतो. हा फ्लिपफ्लॉप जे कॅरी फ्लिपफ्लॉप आहे, जे फ्लिपफ्लॉपचे जे आहेत ते कशासाठी वापरले आहेत, स्पेशल पर्पज रजिस्टर वापरलेले आहेत. फ्लॅग रजिस्टर म्हणतात त्याला आपण, काय म्हणतो, फ्लॅग रजिस्टर. फ्लॅग रजिस्टर, स्टॅक पॉइंटर आणि प्रोग्राम काउंटर हे स्पेशल पर्पज रजिस्टर. म्हणजे 2 प्रकारचे रजिस्टर आहेत.
जे आपण वापरतो, जे स्वतः प्रोग्रामर वापरतो, त्याला आपण काय म्हणतो, जनरल पर्पज रजिस्टर. म्हणजे प्रोग्राम रन करताना किंवा प्रोग्राम डिझाईन करताना किंवा प्रोग्राम ठरवताना आपण BCDEHL आणि ॲक्युमुलेटर ह्या 7 रजिस्टर वापरतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, जनरल पर्पज रजिस्टर. ते आपल्या वापरासाठी आहेत. प्रोसेसर ते वापरत नाही. प्रोसेसर त्याचा वापर आपल्या सूचनेनुसार करतो. आणि हे जे फ्लॅग रजिस्टर आहे, नंतर हा स्टॅक पॉइंटर आहे, प्रोग्राम काउंटर आहे, हे रजिस्टर आपल्या वापरासाठी नाही. W आणि Z रजिस्टर हे आपल्या वापरासाठी नाही, ते स्पेशल पर्पज रजिस्टर आहेत आणि ते आपण पाहू शकत नाही आणि ते फक्त प्रोसेसर यूज करतो. प्रोसेसरच्याच उपयोगासाठी असतात. ते प्रोसेसरच त्याच्याकडून काम करून घेतो. त्याच्यामध्ये डाटा स्टोअर करतो, डाटा काढून घेण्याचं काम स्पेशल पर्पज रजिस्टरमधलं प्रोसेसर करतो. आपण ते वापरत नाही. म्हणजे प्रोग्रामर कोण रजिस्टर वापरणारे फक्त 7 रजिस्टर प्रोग्रामरसाठी. म्हणजे आपल्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी आपल्याला 7 रजिस्टर आहेत. हे झाले रजिस्टर. ह्यात जर का ब्लॉकमध्ये जर का बघितले तर ह्या सर्वात जास्त रजिस्टर आहेत. म्हणजे WZ हा टेम्पररी रजिस्टर आहेत. WZ रजिस्टरचं काम आपण नंतर पाहूया. BCDEHL हे रजिस्टर्स आहेत. हे 8 बिट रजिस्टर आहेत. स्टॅक पॉइंटर, प्रोग्राम काउंटर हे 16 बिट रजिस्टर आहेत. 8 बिट म्हणजे काय आणि 16 बिट रजिस्टर काय हे आपण इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता या व्यतिरिक्त रजिस्टर आहेत. ॲक्युमुलेटर हा जनरल पर्पज रजिस्टर आहे. हे 2 स्पेशल पर्पज रजिस्टर आहेत. आता यानंतर टेम्पररी रजिस्टर आहे, फ्लॅग रजिस्टर आहे, नंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टर आहेत. हे सर्व काय रजिस्टर आहेत. आणि हा ॲक्युमुलेटर आहे, ALU अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, एक कंट्रोल युनिट आहे. आता आपण पहिल्यांदा रजिस्टर पाहिले. आपण रजिस्टरचा उपयोग काय तर डाटा स्टोअर करण्यासाठी आहे. त्यातले टेम्पररी रजिस्टर, जनरल पर्पज रजिस्टर आणि स्पेशल रजिस्टर आपण पाहिले. आता ह्या मायक्रो प्रोसेसरला काम करण्यासाठी एक आपण इन्स्ट्रक्शन सायकल वापरतो. आपण इन्स्ट्रक्शन सायकलप्रमाणे हा प्रोसेसर काय करतो, काम करतो. आता एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण. ह्या मोठ्या डायग्राममध्ये समजून सांगण्या अगोदर तुम्हाला छोट्या डायग्राममध्ये तुम्हाला समजून सांगतो की ही मेमरी आहे. मेमरीमध्ये प्रोग्राम आहे, डाटा आहे, डाटा पण मेमरीमध्ये आहे आणि प्रोग्राम पण मेमरीमध्ये आहे. दोन्ही गोष्टी मेमरीमध्ये आहेत. रजिस्टर मायक्रोप्रोसेसरमध्येच आहे. आता जर का आपल्याला एखादी इन्स्ट्रक्शन किंवा एखादं इन्स्ट्रक्शन घ्यायची असेल तर ती काय करतो, प्रोसेसर काय करतो, तर तुम्ही ज्यावेळेस मोबाईल वापरता, उदाहरण साधं एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही ज्यावेळेस मोबाईल वापरता त्यावेळेस तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो. स्क्रीनवर तुमचे फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, वेगवेगळे आयकॉन्स आहेत. हे जे आयकॉन्स आहेत, हे आयकॉन्स सर्वसामान्य माणसाला ते एक प्रोग्राम वाटतो. तो त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तो व्हॉट्सअप उघडतं, व्हॉट्सअपचे मेसेज उघडतात, इंस्टाग्राम उघडल्यावर इंस्टाग्रामचे ॲप ओपन होतं आणि तो प्रोग्राम रन होतो. आपण ज्यावेळेस व्हॉट्सअपचं बटन दाबतो किंवा फेसबुकचं बटन दाबतो किंवा एखाद्या ॲपचं बटन दाबतो, आयकॉन दाबतो, आपण टच करतो आयकॉनला आणि तो प्रोग्राम सुरू होतो. म्हणजेच आपण काय करतो तर तो आयकॉन, व्हॉट्सअपच्या आयकॉनला आपण टच केल्यानंतर आपण त्या प्रोसेसरला, मोबाईलमधल्या प्रोसेसरला आपण त्या व्हॉट्सअपचा प्रोग्रामचा स्टार्टिंग ॲड्रेस देतो. प्रोग्राम हे ओळीने लिहिलेले असतात. प्रोग्राम हा ओळीने लिहिलेला असतो. एकाखाली एक त्या इन्स्ट्रक्शनचा काय असतो, प्रोग्राम म्हणजे सेट असतो. इन्स्ट्रक्शनचा सेट जर का प्रोग्राम असतो तर ते प्रोग्रामचा सुरुवात जो ॲड्रेस असतो त्याला आपण काय म्हणतो, स्टार्टिंग ॲड्रेस म्हणतो. तो जो स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस आपण स्क्रीनवर टच केल्यानंतर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर टच आपण करतो, त्या आयकॉनवर टच केल्यानंतर तो जो त्या प्रोग्रामचा जो स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस आपण प्रोसेसरला सांगतो आणि तो प्रोसेसर स्टार्टिंग ॲड्रेस PCमध्ये घेतो. PC म्हणजे काय, प्रोग्राम काउंटर. म्हणजे आपण ही जी संपूर्ण डायग्राम आहे ती जर का आपल्याला समजून घ्यायची असेल, आर्किटेक्चर डायग्राम आपल्याला जर का समजून घ्यायची असेल तर आर्किटेक्चर डायग्राम कशी काम करते, कशी वर्क करते, त्या पद्धतीनं आपण जर का समजून घेत गेलो
तर आपल्याला काय करणार आहे ते कसं काम करतं ते आपल्याला समजणार आहे आणि आपल्याला आकृतीचा आराखडा आपल्या लक्षात येणार आहे आणि आपल्याला आकृती समजून घेणं सोपं होणार आहे. तर आता आपण स्टार्ट कुठून करणार आहे तर PC पासून स्टार्ट करणार आहे. आपण कुठून करणार आहे PC म्हणजे काय प्रोग्राम काउंटर पासून स्टार्ट करणार आहे. प्रोग्राम काउंटर काय प्रोग्राम काउंटरमध्ये काय होतं तर जो प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे त्याचा स्टार्टिंग ॲड्रेस येतो. जो प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे त्याचा स्टार्टिंग ॲड्रेस येतो. तो स्टार्टिंग ॲड्रेस केव्हा येतो तर जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम रन करण्यासाठी क्लिक करता, व्हॉट्सअपवर ज्यावेळेस क्लिक करता किंवा फेसबुकवर ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस त्या आयकॉन दाबता, म्हणजे तुम्ही त्या आयकॉन म्हणजे इमेज दाबत नाही, इमेजवर टच करत नाही, त्या स्टार्टिंग ॲड्रेसवर टच करता आणि स्टार्टिंग ॲड्रेस तो कुठं जातो प्रोग्राम काउंटरमध्ये जातो. तो कुठं जातो प्रोग्राम काउंटरमध्ये जातो आणि तो प्रोग्राम काउंटरमध्ये गेल्यावर मायक्रोप्रोसेसरला समजतं की आपल्याला जो प्रोग्राम रन करायचा आहे तो या ॲड्रेसपासून स्टार्ट करायचा. या ॲड्रेसपासून आपल्याला रन करायचा. प्रोग्राम हा सिक्वेन्सली असतो, एकाखाली एक इन्स्ट्रक्शन्स असतात. तो इन्स्ट्रक्शनचा काय असतो सेट असतो. मग एकदा त्या मायक्रोप्रोसेसरला कळालं की प्रोग्राम कुठून स्टार्ट करायचा आहे, मग ज्यावेळेस आपण आयकॉन टच करतो त्यावेळेस हा जो प्रोग्रामचा जो स्टार्टिंग ॲड्रेस आहे 4000, हा 4000 ॲड्रेस कशामध्ये जातो प्रोग्राम काउंटरमध्ये जातो. PC मध्ये म्हणजेच कशामध्ये जातो प्रोग्राम काउंटरमध्ये जातो आणि प्रोग्राम काउंटरमध्ये गेल्यानंतर फेचिंगला सुरुवात होते. म्हणजेच काय होतं तर हा ॲड्रेस फाइंड करण्याचा, हा ॲड्रेस मेमरीकडे पाठवला जातो आणि तो ॲड्रेस शोधून काढला जातो. या मेमरीमध्ये असलेला ॲड्रेस शोधून काढला जातो. तो स्टार्टिंग ॲड्रेस 4000 आहे आणि त्याची इन्स्ट्रक्शन जो कंट्रोल युनिट आहे ते कंट्रोल युनिट काय करतं तर रीडची इन्स्ट्रक्शन देतो. कशाची इन्स्ट्रक्शन देतो रीडची इन्स्ट्रक्शन कशातून जाते ॲड्रेस कशातून जातो तर ॲड्रेस बसमधून जातो. कुठं जातो मेमरीकडे जातो. त्यानंतर काय होतं तर तो ॲड्रेस शोधून काढला, त्याच्यातला डाटा आहे, इन्स्ट्रक्शन आहे, ती इन्स्ट्रक्शन काय करायची आपल्याला इन्स्ट्रक्शन वाचायची, रीड करायची. मग ती इन्स्ट्रक्शन घ्यायची आपल्याला. इन्स्ट्रक्शन घेण्यासाठी काय केलं जातं तर रीड ऑपरेशन केलं जातं. रीड ऑपरेशन कोण सांगतं तर कंट्रोल सिग्नल सांगतो. म्हणजे कंट्रोल जो युनिट आहे ते कंट्रोल युनिट काय करतं तर रीड करण्याची इन्स्ट्रक्शन देतं. रीड करण्याची इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर कंट्रोल सिग्नलचे जे सिग्नल आहे तो रीडचा इन्स्ट्रक्शन आहे ती कशामधून जाते तर कंट्रोल बसमधून जाते. कंट्रोल बसमधून आल्यानंतर रीड ऑपरेशन होतं. रीड केल्यानंतर हा जो डाटा आहे 4000 वर जर ठेवलेली जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन कशामधून जाते तर या डाटा बसमधून जाते. कुठून जाते तर मेमरीकडून कुठं जाते डाटा बसमधून प्रोसेसरकडे जाते. प्रोसेसरकडे गेल्यानंतर काय होतं तर ती जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन रेजिस्टरमध्ये स्टोअर होते. कशामध्ये स्टोअर होते इन्स्ट्रक्शन रेजिस्टरमध्ये स्टोअर होते आणि इन्स्ट्रक्शन रेजिस्टरमध्ये स्टोअर झाल्यानंतर पुन्हा त्याचं काय केलं जातं डिकोडिंग केलं जातं आणि डिकोडिंग करून काय केलं जातं एक्झिक्युशन केलं जातं. डिकोडिंग म्हणजे त्याचं विश्लेषण केलं जातं. काय करायचं जो डाटा आलेला असतो तो डाटा 1 आणि 0च्या स्वरूपात असतो. म्हणजे एक पॅटर्न असतो. तो एक प्रकारचा काय असतो पॅटर्न असतो. त्या पॅटर्नवरून हा कोणता पॅटर्न आहे हा प्रोसेसर ओळखतो आणि त्या पॅटर्नचं काम तो करतो, म्हणजे एक्झिक्यूट करतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि ते इनपुट आउटपुट डिव्हाइसला देतो. हे आपण इन्स्ट्रक्शन सायकलचा एक व्हिडिओ तयार केला त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता आपण यामध्ये पाहूया आर्किटेक्चर डायग्राममध्ये पाहूया. ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपच्या प्रोग्रामवर ज्यावेळेस टच करता त्यावेळेस स्टार्टिंग ॲड्रेस कशामध्ये जातो तर प्रोग्राम काउंटरमध्ये जातो. म्हणजे या ठिकाणी काय येतो तुमचा स्टार्टिंग ॲड्रेस होतो. या ठिकाणी काय येतो तुमचा स्टार्टिंग ॲड्रेस होतो. या ठिकाणी स्टार्टिंग ॲड्रेस आल्यानंतर तो स्टार्टिंग ॲड्रेस कुठं जातो तर स्टार्टिंग ॲड्रेस मेमरीमध्ये जातो. प्रोग्राम कशामध्ये मेमरीमध्ये. प्रोग्राम ह्या रेजिस्टरमध्ये नाही आहे. प्रोग्राम हा कशामध्ये नाही आहे रेजिस्टरमध्ये नाही. प्रोग्राम कशामध्ये मेमरीमध्ये. मोठ्या प्रमाणात त्याला डाटा लागतो त्यामुळे तो कशा असतो मेमरीमध्ये असतो. तर आपण एक्सटर्नली जोडतो मायक्रोप्रोसेसरच्या बाहेर मेमरी आहे. मग हा जो डाटा आहे तो हा जो प्रोग्राम काउंटरला जो मिळालेला स्टार्टिंग ॲड्रेस आहे तो स्टार्टिंग ॲड्रेस हा या मार्गाने कुठे येतो ॲड्रेस बसच्या मार्गाने जातो. म्हणजे हे ॲड्रेस बस आहे. ॲड्रेस बस किती बीटची आहे तर 16 बीटची आहे. मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये ॲड्रेस बस 16 बीटचे आहे आणि रेजिस्टर जे आहेत BCD आणि HL हे 8 बीटचे आहेत. प्रोग्राम काउंटर हा किती बीटचा आहे 16 बीटचा आहे. ॲड्रेस हा 16 बीटचा आहे त्यामुळे हा प्रोग्राम काउंटर सुद्धा किती बीटचा आहे 16 बीटचा आहे. हा 16 बीटचा ॲड्रेस ह्या ॲड्रेस बसमधून येतो आणि या ॲड्रेस बसमध्ये पुन्हा त्याचे दोन भाग होतात.
त्याचे किती 2 भाग होतात. कोणते कोणते भाग होतात तर एकूण बाईट्स किती आहेत 16 बाईट आहेत. 8 बाईट या बाजूला जातात, 8 बाईट या बाजूला जातात. 0 ते 7 किती झाले 8 झाले आणि 8 ते 15 हे किती झाले 8 झाले. म्हणजे हे या ठिकाणी या बाजूला 8 बिट्स विभागले जातात आणि या बाजूला 8 बिट्स विभागले जातात. आता इथं एडी म्हटलेलं आहे. एडीचा आपण नंतर विचार करूया. एडीचा आपण नंतर विचार करतो. तुम्ही फक्त ए लक्षात घ्या. म्हणजे ॲड्रेस 0 ते 7 आणि 8 ते 15 हा डाटा या ठिकाणी विभागला जातो. 8 बिट्स इकडे जातात, 8 बिट्स इकडे जातात आणि हा डाटा ॲड्रेस हा कुठं जातो मेमरीकडे जातो. हा कुठं जातो मेमरीकडे जातो. ॲड्रेस मेमरीकडे गेल्यानंतर त्यातला स्टार्टिंग ॲड्रेस शोधला जातो आणि स्टार्टिंग ॲड्रेसचा जो इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन काय केली जाते रीड केली जाते. कंट्रोल युनिटकडून काय येतो रीडचे इन्स्ट्रक्शन येते आणि तो मेमरीमधला डाटा मेमरीमध्ये जो डाटा आहे हा डाटा मेमरीमधला डाटा हा या बसनं येतो. इथं आता AD0 आणि AD7 म्हटलेलं आहे. डाटा किती बिटचा आहे तर 8 बिटचा आहे. त्यामुळे 8 बिटचीच त्याला गरज आहे. परंतु ॲड्रेस किती बिटचा आहे तर ॲड्रेस किती बिटचा आहे 16 बिटचा आहे. त्यामुळे आपण 8 बिट एका बाजूला 8 बिट एका बाजूला दोन्हींचं विभागणी करून आपण काय केलेलं बसनं पाठवलेलं आहे. आता हे डाटा मात्र एकाच बसनं येतोय कारण की डाटा किती बिटचा आहे 8 बिटचा आहे. मग हा डाटा बिट मल्टिप्लेक्सरचा वापर करून काय केला जातो डाटा आणि ॲड्रेस बस यांची विभागणी केलेली आहे. इथं आता ह्या डाटा आणि ॲड्रेस बस मधला आपल्याला आता काय मिळणार आहे आपण मेमरीकडून काय घेतोय डाटा घेतोय. मग डाटा कोणत्या मार्गाने येणार आहे तर या मार्गाने येणार आहे. या AD0 आणि AD7 हे तर 8 बिट्स या मार्गाने येणार आहेत आणि हा आलेले जे इन्स्ट्रक्शन आहे हे आलेली इन्स्ट्रक्शन ह्या इन्स्ट्रक्शन डाटा बसनं कुठं जाणार आहे या इंटरनल बीटमध्ये. ही जी बस आहे त्याला काय म्हटलेलं आहे इंटरनल डाटा बस म्हटलेलं आहे. ह्या इंटरनल डाटा बसमधून ह्या इंटरनल डाटा बसमधून कुठं जाणार आहे तर ही इकडे जाणार नाही, इकडे जाणार नाही किंवा इथं दुसरीकडे कुठं जाणार नाही. ती सरळ जी इन्स्ट्रक्शन आहे ती कुठं जाणार आहे सरळ डायरेक्ट इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये जाणार आहे. त्या डाटाला इन्स्ट्रक्शन आहे प्रोसेसरला माहीत आहे जी स्टार्टिंग ॲड्रेसची जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन आहे डाटा नाही आहे. ती काय आहे इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शनचा जो डाटा आहे आता जो तुम्ही पाहिला तो हा जो डाटा येणार आहे ह्याच्यामधून काय जाणार आहे याच्यामध्ये मेमरीमध्ये इन्स्ट्रक्शन पण आहेत आणि डाटा पण आहे. याच्यामध्ये काय आहे इन्स्ट्रक्शन पण आहे आणि डाटा पण आहे. म्हणजे ह्या डाटा बसमधून इन्स्ट्रक्शनसुद्धा जाणार आहेत आणि डाटासुद्धा जाणार आहे. आत्ता आपण काय घेतोय तर इन्स्ट्रक्शन नेतोय. आत्ता आपण काय नेतोय डाटा बसमधून तर इन्स्ट्रक्शन नेतोय. मग हे जे डाटा बसमधून आलेली इन्स्ट्रक्शन आहे ती या मार्गाने न जाता ॲड्रेस बसमध्ये परत रिव्हर्स न जाता ती कुठे जाते परत ते हे या मार्गाने ह्या इंटरनल बसमध्ये जाते. इंटरनल बसमध्ये गेल्यानंतर डाटा आणि इन्स्ट्रक्शन बसने आपण आलो आणि ह्या इंटरनल बसमध्ये आल्यानंतर ती इन्स्ट्रक्शन आहे इन्स्ट्रक्शन असल्यामुळे ती ॲक्युम्युलेटमध्ये जात नाही दुसऱ्या कुठल्या रजिस्टरमध्ये जात नाही तर इन्स्ट्रक्शन ही इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्येच जाते. फक्त कुठे जाते इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्येच जाते. इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये गेल्यानंतर ती काय जाते पुन्हा डिकोडिंग करण्यासाठी जाते. इन्स्ट्रक्शन डिकोडरसाठी जाते. आता हा जो डाटा आलेला आहे मेमरीमधून हा डाटा येऊन सरळ कुठे गेलेला आहे हा इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये गेला आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे पहिल्या ॲड्रेसवरची इन्स्ट्रक्शन घेतली आणि ती इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये स्टोअर केली. म्हणजे हे काम कुठलं झालेलं आपलं फेचिंगचं काम झालं. फेचिंग म्हणजे काय घेणे, रीड करणे म्हणजे काय घेणे. म्हणजे आपण काय केलेलं आहे तर हा जो इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन आपण कुठे केली इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये स्टोअर केले म्हणजे घेतलेले इन्स्ट्रक्शन आपण काय घेतलेले मेमरीमधून घेतलेले. मेमरीमधून घेतलेले आहे म्हटल्यानंतर ते काय म्हणतो आपण त्याला फेचिंग म्हणतो. घेणे याला आपण काय म्हणतो फेचिंग म्हणतो. ॲक्सेप्ट करणे प्रोसेसर काय करतोय ॲक्सेप्ट करतोय रीड करतोय. मग हे इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर त्याच्यावर काय केलं जातं डिकोडिंग केलं जातं. डिकोडिंग केलं जातं म्हणजे काय त्याचं विश्लेषण केलं जातं. जो काही कोड आलेला आहे त्या कोडचं काय केलं जातं विश्लेषण केलं जातं आणि विश्लेषण केल्यानंतर काय करायचं ते सांगितलं जातं आणि ती सूचना कुठं जाते कंट्रोल आणि टायमिंग युनिटला जाते. म्हणजे जी इन्स्ट्रक्शन आलेली आहे ती इथं आली त्याचं डिकोडिंग झालं आणि त्याची सूचना काय करायचं ते कंट्रोल युनिटला गेली. आता हे कंट्रोल युनिटला जर का गेली असेल तर आता हे त्या इन्स्ट्रक्शनचं काम इथं संपलं. म्हणजे आता हे इन्स्ट्रक्शन कंट्रोलमध्ये आल्यानंतर हे दुसरीकडे कुठे जाणार आहे की नाही कंट्रोल युनिट. आता हे कंट्रोल युनिटचं काय काम आहे तर कंट्रोल युनिटचं काम म्हणजे मेंदू आहे. म्हणजे आता
तुम्ही जे कुठलीही कृती करता, तुमचा मेंदू जो कुठलीही कृती करतो तो काय करतो? मेंदू काम करतो का आपला? नाही काम करत. मी समजा जर का आता हे हात हलवतोय, तुमच्याशी बोलतोय, तोंडाने बोलतोय, हातवारे करतोय किंवा एखादी वस्तू मी उचलतोय, ती एखादी वस्तू उचलल्यानंतर परत ती परत ठेवतोय खाली, हे मेंदू करतोय का? नाही. मेंदू काय करतोय? फक्त आदेश देतोय. मेंदू काय करतोय? फक्त आदेश देतोय. म्हणजे कंट्रोल युनिट, कंट्रोल आणि टायमिंग हे काय काम करत आहे? तर आदेश देण्याचं काम करत आहे फक्त. म्हणजे मेंदूप्रमाणे काम करत आहे, ब्रेनप्रमाणे काम करत आहे. या कंट्रोल युनिटचं सर्व सेक्शनला, म्हणजे सर्व ब्लॉक डायग्रामला, सर्व युनिटला काय गेलेले असते? इन्फॉर्मेशन गेलेली असते. म्हणजे कंट्रोल युनिटचे प्रत्येक काशी काय आहेत? कंट्रोल युनिटचा प्रत्येकाशी काय आहे? संपर्क आहे. प्रत्येकाला तो सूचना देतं. कुठलाही ॲक्युमुलेटर आहे, फ्लॅग रजिस्टर आहे, प्रत्येकाला तो सूचना देण्याचं काम करतो. प्रत्येकाकडून काम करण्याचं काम करतो. म्हणजे तो स्वतः काम करतो का? नाही करत. आता जर का मी अशी जर का डायग्राम काढली तर सगळं गोंधळून जाल तुम्ही आणि प्रत्येक रेषा दिसेल सगळीकडं. म्हणून मी काय केलेलं आहे, ते ह्या डायग्राममध्ये कंट्रोल युनिटचे कनेक्शन्स कुठे दाखवले नाहीत. कारण कंट्रोल युनिटचं कनेक्शन्स हे सर्व सेक्शनला, बरं प्रत्येक सेक्शनला काय केलेलं आहे? कंट्रोल युनिट जोडलेलं आहे. कंट्रोल आणि टायमिंग युनिट जोडलेलं आहे आणि त्या कंट्रोल आणि टायमिंग युनिटच्या आदेशानुसार काय करतो? प्रत्येक विभाग काम करतो. आता आपण एक इन्स्ट्रक्शन घेतली, त्याचं डिकोडिंग केलं. डिकोडिंग केल्यानंतर आपण काय केलं? त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी आपण काय केलं? या कंट्रोल सिग्नलला सांगितलं की ही जी इन्स्ट्रक्शन आलेली आहे त्यांचे काय करायचे? 2 अंकांची बेरीज करायची किंवा हा डाटा स्टोअर करायचा आहे किंवा त्याच्या कोणती कम्पेअर करायचा आहे, तर ॲक्युमुलेटरमधल्या डाटाशी कम्पेअर करायचं. तर हे कुठं सांगितलं? ती सूचना कुठे गेली? कंट्रोल युनिटला गेली. कंट्रोल युनिटला माहिती गेल्यानंतर कंट्रोल युनिट काय करतो? तो पुढील आदेश देतो. कंट्रोल युनिट काय करतो? तर समजा जर का ॲक्युमुलेटरमधील डाटा काय प्रोसेस करायचा, तर हा ॲक्युमुलेटर काय करतो? तर अर्थमॅटिक लॉजिक ऑपरेशन्स ह्या ALUमध्ये केले जातात आणि त्या ALUला सांगतो की तू स्टोअर कर. रजिस्टरला काय सांगतो की हा डाटा इकडनं आणून ॲक्युमुलेटरमध्ये घे, ॲक्युमुलेटरला डाटा ALUमध्ये घे, टेम्पर रजिस्टरमधला डाटा दोन्हीवर प्रोसेस कर आणि तो पुढे पाठव. हे कोण सांगतं? कंट्रोल युनिट सांगतं. म्हणजे आलेली जी पहिली जी इन्स्ट्रक्शन आहे, ती इन्स्ट्रक्शनचं काम कुठपर्यंत आहे? डिकोडिंग करून कंट्रोल युनिटला इन्फॉर्मेशन देण्यापुरतंच इन्स्ट्रक्शनचं काम आहे. जेव्हा डाटा येईल, आता पुढचे ह्या जो स्टॅक पॉइंटर आहे, ह्या स्टॅक पॉइंटरमध्ये पहिला ॲड्रेस आलेला आहे. आता ज्यावेळेस पहिलं प्रोसेस चालू असते, म्हणजे फेचिंगची प्रोसेस करून, डिकोडिंगची प्रोसेस करून कंट्रोल युनिटला सिग्नल जात असतात, त्यावेळेस स्टॅक पॉइंटरमध्ये साईड बाय साईड त्याच वेळेस दुसरा ॲड्रेस येत असतो. म्हणजे कोणता? तर हा जो प्रोग्राम आहे, ह्या प्रोग्रामचा जो नेक्स्ट ॲड्रेस आहे, नेक्स्ट जी इन्स्ट्रक्शन आहे, ती इन्स्ट्रक्शन घेण्यासाठी हा जो ॲड्रेस आहे, हा दुसरा नेक्स्ट ॲड्रेस त्यावेळेस कुठं जात असतो? PC मध्ये जात असतो. PC म्हणजे काय? प्रोग्राम काउंटरमध्ये जात असतो. म्हणजे पहिला ॲड्रेस ज्यावेळेस PC मध्ये कुठला ॲड्रेस असतो? एखादी प्रोसेस चालू असताना नेक्स्ट ॲड्रेस तयार असतो. म्हणजे एखादी पहिल्या प्रोसेस चालू आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये साईड बाय साईड कुठला येतो? दुसरा ॲड्रेस येतो. म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन संपली की लगेच दुसरी इन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. कारण ते त्यात दुसरा ॲड्रेस ऑलरेडी आलेला असतो आणि हा ॲड्रेस काय करतो? पुढची इन्स्ट्रक्शन घेतो किंवा पुढचा डाटा घेतो. मग ज्यावेळेस डाटा येईल त्यावेळेस तो डाटा कसा येईल? तर हा डाटा, या मेमरीमधला डाटा हा डाटा बसनं येईल. ॲड्रेस बसनं जाईल आणि डाटा या डाटा बसमधनं येईल. मग अशी इन्स्ट्रक्शन आली. आता दुसरा काय? डाटा आहे. डाटा या डाटा बसनं आला, इन्स्ट्रक्शन पण याच बसनं येते, डाटा पण याच बसनं येते. हे जे इन्स्ट्रक्शन डाटा आलेला आहे, हा डाटा आल्यानंतर इंटरनल डाटा बस आहे किंवा बस आहे, इंटरनल 8 बिट बस आहे. त्या 8 बिट बसनंही डाटा हा इन्स्ट्रक्शनमध्ये जात नाही, इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये जात नाही. कारण की प्रोसेसरला माहीत आहे की इन्स्ट्रक्शन नाही, काय आहे? तर डाटा आहे. तो डाटा आल्यानंतर एक तर टेम्पर रजिस्टरमध्ये जातो किंवा ॲक्युमुलेटरमध्ये जातो. टेम्पर रजिस्टरमध्ये जातो किंवा ॲक्युमुलेटरमध्ये जातो आणि तो ॲक्युमुलेटरमध्ये जाऊन स्टोअर होतो. रजिस्टरमध्ये काय होतं? जाऊन तो स्टोअर होतो. हे झाले स्टोअर प्रोसेस. आता आपण 2 गोष्टी पाहिल्या. एक, फेचिंग कसं होतं, त्याचं डिकोडिंग होऊन कंट्रोल युनिटचं काय काम आहे ते आपण पाहिलं. आता डाटा आल्यानंतर डाटा कुठं जातो? तर टेम्पर रजिस्टरमध्ये जातो किंवा ॲक्युमुलेटरमध्ये जातो.
किंवा या रजिस्टरमध्ये स्टोअर करता येतो. तो डाटा कशामध्ये रजिस्टर करता येतो? या जनरल पर्पज रजिस्टरमध्ये स्टोअर करता येतो. हे आपण त्या प्रोग्राममध्ये दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार होतं. म्हणजे आता आपण रजिस्टरचे काम पाहिलं. म्हणजे आज आपण आता या मध्ये आपण हे रजिस्टर पाहिले, सी रजिस्टर पाहिले, हे डी रजिस्टर पाहिले, ई डी आणि ई रजिस्टर पाहिले, एच रजिस्टर पाहिले, एस रजिस्टर पाहिले आणि हा प्रोग्राम काउंटर पाहिला. प्रोग्राम काउंटर नंतर हा रजिस्टर्स पाहिले, यांची माहिती घेतली, याची माहिती घेतली आणि ह्या कंट्रोलरची माहिती घेतली. एवढ्या ब्लॉकची आपल्याला माहिती झाली आहे. ज्यावेळेस प्रोग्राम काउंटरमध्ये दुसरी इन्स्ट्रक्शन येते, ती दुसरी इन्स्ट्रक्शन कुठली येते? तर लगेच नेक्स्ट इन्स्ट्रक्शन येते. नेक्स्ट म्हणजे काय? त्याच्या पुढची इन्स्ट्रक्शन येते. म्हणजे जर का आपल्याला 4000 नंतर जर का दुसरी इन्स्ट्रक्शन घ्यायची असेल तर काय करावं लागेल? इन्क्रीमेंट करावं लागेल. मग हे इन्क्रीमेंट करण्याचं काम इन्क्रीमेंट डिक्रीमेंट रजिस्टर आहे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट लॅच आहे. या इन्क्रीमेंट डिक्रीमेंट लॅचच्या साहाय्याने, रजिस्टरच्या साहाय्याने काय केलं जातं? तर हा जो प्रोग्राम काउंटरमधला जो ॲड्रेस आहे तो इन्क्रीमेंट केला जातो. आता हा इन्क्रीमेंटचं काय काम आहे? तर ॲड्रेस इन्क्रीमेंट करण्याचं, प्रोग्राम काउंटरमधला ॲड्रेस इन्क्रीमेंट करण्याचं हा इन्क्रीमेंट करतं. डिक्रीमेंटचं काम आपण नंतर पाहूया. डिक्रीमेंट कुठं वापरतात ते आपण नंतर पाहूया. म्हणजे आपण डिक्रीमेंट पण पाहिलं. म्हणजे आता बरेचसे ब्लॉक जे आहेत ते तुमच्या आता लक्षात येत असतील की रजिस्टर पाहिले आपण, स्टॅक प्रोग्राम काउंटर पाहिला, इन्क्रीमेंट पाहिलं, ॲड्रेस बस, डाटा बस पाहिले आणि कंट्रोल युनिट पाहिलं, इन्स्ट्रक्शन रजिस्टर पाहिलं आणि डिकोडर पाहिलं. आता राहिला आपला ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटर हा रजिस्टर, टेम्पररी रजिस्टर, फ्लॅग रजिस्टर आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिट. आता याचं काम आपण पाहूया. म्हणजे इन्स्ट्रक्शन कशी येते आणि डाटा कसा येतो आता आपण पाहिलं. डाटा कुठं स्टोअर करतो? तर रजिस्टरमध्ये आपण स्टोअर करतो. मायक्रोप्रोसेसरला लागणारा डाटा आहे तो मेमरीकडून घेतो आणि तो कामासाठी आपण कशात स्टोअर करतो? रजिस्टरमध्ये स्टोअर करतो. हे झालं आपलं. आता आपल्याला ॲक्युमुलेटर, अर्थमॅटिक लॉजिक आणि टेम्पररी रजिस्टर ह्याची आपण माहिती घ्यायची आहे. तुम्ही जर का ब्लॉक पाहिले, सर्व ब्लॉक पाहिले, चौकोनी आहेत सर्व ब्लॉक. हे सर्व ब्लॉक आहेत चौकोनी आहेत. आणि ह्या ब्लॉकमध्ये हा अर्थमॅटिक लॉजिक युनिट जे आहे, ALU जे आहे, हे चौकोनी आहे आणि याच्यामध्ये काय आहे? त्रिकोण काढलेला आहे मध्ये. हे काय दर्शवतं? हे दोन ॲरो इनपुट दर्शवत आहेत. हा जो ॲरो बाहेर गेलेला दाखवतो आहे तो आउटपुट दर्शवत आहे. म्हणजे हे जे अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, मला जर का 2 अंकांची बेरीज करायची असेल तर 5 अधिक 2, 5 अधिक 2ची जर का बेरीज करायची आणि उत्तर जर का 7 असेल तर 5 आणि 2 काय आहे? ते ऑपरंट आहेत. त्याला आपण काय म्हणतो? ऑपरंट म्हणतो. आणि 7 हे काय? रिझल्ट आहे. म्हणजे जी बेरीज केल्यानंतर मिळणार रिझल्ट आहे. आणि अधिक म्हणजे काय? ऑपरेशन आहे, बेरीज करायचं ऑपरेशन आहे. म्हणजे हे 2 ऑपरंट आहेत. 2 ऑपरंट आपण इनपुट म्हणून देतो. इथं ऑपरेशन होतं आणि त्याचं मिळणारं उत्तर म्हणजे रिझल्ट आपल्याला आउटपुटला मिळतो. हे एक सिम्बॉल आहे. हे काय आहे? सिम्बॉल आहे. सिम्बॉल काय दर्शवत आहे? तर इनपुट आहेत 2 आणि हे आउटपुट आहे. म्हणजेच ज्यावेळेस ॲक्युमुलेटरला आपण इनपुट देतोय, म्हणजे आपल्याला आपण काय देणार आहे? इनपुट 2 देणार आहे आणि त्याच्यामधून आउटपुट घेणार आहे. आणि हे एक आउटपुट आहे आणि हे एक इनपुट आहे. ह्याच्याबद्दल आपण नंतर पाहूया. फ्लॅग रजिस्टरबद्दल आपण नंतर पाहू. ह्या 2 इनपुटबद्दल आपण नंतर पाहू. म्हणजे हे 2 इनपुट आहेत आणि एक आउटपुट आहे. आकृती काढताना चूक होण्याची शक्यता असते. ती आकृती काढताना चूक होऊ नये म्हणून हे जर का समजून घेतलं तुम्ही तर तुमची चूक होणार. म्हणजे ॲरो तुम्ही उलटा दाखवणार नाही. ॲरो इकडून काय येणार आहे? इनपुट येणार आहे इकडं. म्हणजे ॲक्युमुलेटर आणि टेम्पर रजिस्टर या दोन्हीमधून काय येणार आहे? इनपुट येणार आहे. ॲक्युमुलेटर आणि रजिस्टरमध्ये दोन्हीमधून काय येणार आहे? इनपुट येणार आहे. आणि आउटपुट कुठे येणार आहे? या बाजूला येणार आहे. आता प्रोसेसर काम कसा करतो ते आपण आता पाहूया. आता आपण पहिली फेचिंग इन्स्ट्रक्शन पाहिली, डिकोडिंग पाहिलं, एक्झिक्युशन करताना काय करतो? कंट्रोल युनिट सांगतो आणि तो एक्झिक्यूट करतो. आता समजा बेरीज आपल्याला करायची असेल, 2 अंकांची आपल्याला जर का बेरीज करायची असेल तर कशी केली जाते? तर आपण हे रजिस्टरचा वापर काय करणार आहे? तर डाटा स्टोअर करणार. बेरीज करायचं असेल तर हे 2 जे अंक आहेत हे कुठंतरी आपल्याला स्टोअर करावं लागणार आहेत. हे 2 अंक जे आहेत आपल्याला ते कुठंतरी स्टोअर करावं लागतील. ते स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरणार आहे? रजिस्टर वापरणार आहे. म्हणजे एक अंक आपण जो आहे
हा जो पहिला अंक आहे 5 तो आपण काय करणार आहे एका रजिस्टरमध्ये स्टोअर करणार आणि 2 दुसऱ्या रजिस्टरमध्ये स्टोअर करणार. आता ह्यातला जो ॲक्युम्युलेटर जो आहे हा ॲक्युम्युलेटर स्पेशल रजिस्टर आहे. ॲक्युम्युलेटर काय आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे ते खास ॲक्युम्युलेट करतो. तो काय काय ॲक्युम्युलेटर त्याला म्हटलेला आहे तर जो पहिला जो डाटा आहे तो कशामध्ये येऊन स्टोअर होतो तर ॲक्युम्युलेटर स्टोअर होतो. डाटा जो येतो तो डाटा बसनं येतो. डाटा बसनं आल्यानंतर इंटरनल बसमधून कुठे येतो इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये जात नाही. तो कुठे जातो तर ॲक्युम्युलेटरमध्ये जातो. पहिला जो डाटा आहे तो कशामध्ये जातो ॲक्युम्युलेटरमध्ये जातो. दुसरा जो डाटा आहे म्हणजे पहिला जे 5 अंक आहेत ते कशामध्ये जाईल तर ह्या पहिला जो अंक आहे तो कशामध्ये जाऊन बसेल यामध्ये जाऊन बसेल. 5 अंक कशामध्ये ठेवला जाईल यामध्ये ठेवला जाईल. दुसरा जो अंक आहे तो दुसरा अंक काय येईल डाटा बसनं येईल. डाटा बसनं आल्यानंतर तो डाटा बसून आल्यानंतर कुठं जाईल तर हा जो टेम्पररी रजिस्टर आहे त्या टेम्पररी रजिस्टरमध्ये जाईल आणि याच्यामध्ये काय जाऊन बसेल 2 अंक जाऊन बसेल. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रक्शननुसार ती माहिती जाईल. आता 5 ॲक्युम्युलेटरमध्ये गेला 2 टेम्पररी रजिस्टरमध्ये गेला. हे कोण सांगतं याला तर कंट्रोल प्रत्येक सिग्नलचं डिकोडिंग केलं जातं आणि ते इन्स्ट्रक्शन कंट्रोल युनिटकडून कुठे जातं आहे प्रत्येक रजिस्टरला जाते आणि तिथं त्या विभागाचं काम चालू होतं. आता 5 आणि 2 या ठिकाणी आल्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन काय असणार आहे ॲडिशनची इन्स्ट्रक्शन असणार आहे ॲड इन्स्ट्रक्शन. मग ॲड इन्स्ट्रक्शन जी येणार आहे ती इन्स्ट्रक्शन येणार आहे पुढच्या ॲड्रेसची ती ॲड इन्स्ट्रक्शन या डाटा बसनंच येणार आहे आणि आल्यानंतर ही इन्स्ट्रक्शन इकडं तिकडं कुठून जाणार आहे इन्स्ट्रक्शनमध्ये जाणार आहे रजिस्टरमध्ये जाणार आहे. त्याचं डिकोडिंग केलं जाणार आहे. ते पॅटर्न मॅच केला जाणार आहे आणि त्याचं बेरीज असेल तर ते बेरीज म्हणून सांगितलं जाईल आणि ती जी सूचना आहे ती कुठं जाईल ॲक्युम्युलेटरमध्ये जाईल. ॲक्युम्युलेटरमध्ये काय सांगितलं जाईल तर ॲड बीची इन्स्ट्रक्शन आहे. ॲड बी जर का म्हटलं असेल तर हा जो 2 अंक आहे हा डायरेक्ट या ठिकाणी टेम्पररी रजिस्टरमध्ये येणार नाही. तो सुद्धा घेता सुद्धा येतो डायरेक्ट मेमरीमधून टेम्पररी रजिस्टरमध्ये सुद्धा घेता येतो किंवा आपल्याला ह्या बी रजिस्टरमध्ये जर का ठेवला असेल तर तो बी रजिस्टरमधून काय केला जातो ह्यामधून या मार्गाने तो कुठे येतो टेम्पररी रजिस्टरमध्ये येतो. त्याला आपण काय म्हटलेलं मल्टिप्लेक्सर म्हटलेलं आहे आणि हा रजिस्टर सिलेक्ट करतो. रजिस्टर सिलेक्ट करतो म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये रजिस्टर भरपूर आहेत. मल्टिप्लेक्सर म्हणजे काय एक थिएटर आहे. मल्टिप्लेक्सर थिएटर म्हणजे एकामध्ये 3 सिनेमा आपण पाहतो. 3 थिएटर असतात आणि त्या 3 थिएटरमध्ये आपण सिनेमा पाहतो. कुठल्याही एकाच थिएटरमध्ये जाऊन आपण पाहतो. तिन्ही थिएटरमध्ये एका वेळी बसून सिनेमा आपण पाहत नाही. एकाच थिएटरमध्ये 3 पैकी जातो आणि पाहतो. तसं या मल्टिप्लेक्सरनं काय केलं जातं तर एक रजिस्टर कोणता आहे तो ते सिलेक्शन करण्याचं काम ह्या मल्टिप्लेक्सरने केलं जातं. कंट्रोल युनिट सांगतं की बी रजिस्टरमधला डाटा घ्यायचा आहे. मग ह्या बी रजिस्टर निवडला जातो. रजिस्टर सिलेक्ट केला जातो बी आणि तो डाटा या मार्गाने येतो आणि हा सरळ टेम्पररी रजिस्टरमध्ये काय होतं स्टोअर होतो. म्हणजे हा 2 अंक कशामध्ये झाला टेम्पररी रजिस्टरमध्ये स्टोअर झाला आणि ह्या 5 आणि 2 ह्या 2 अंकांची आपल्याला बेरीज करायची. मग ॲक्युम्युलेटरला काय सूचना जाते तर ॲक्युम्युलेटरला सूचना जाते की तुझा जो डाटा आहे तो ॲक्युम्युलेटरमध्ये पाठव. पहिला डाटा कुठला येतो तर ॲक्युम्युलेटरमधला डाटा पहिल्यांदा ALUमध्ये येतं अर्थमॅटिक लॉजिकमध्ये येतो आणि दुसरा डाटा कुठला येतो तर टेम्पररी रजिस्टरमधला येतो. हे दोन्ही डाटा या ठिकाणी ॲक्युम्युलेटरमध्ये येतात. त्यांची बेरीज केली जाते आणि त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर पुन्हा या मार्गाने ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केलं जातं. या मार्गाने काय केलं जातं ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर केलं जातं. पुन्हा जर का अजून एक डाटा आला दुसरा डाटा घेतला आपण तो या मार्गाने आला आणि तो जर का सी रजिस्टरमध्ये आपण ठेवला आणि सी मधला रजिस्टरमधला डाटा तो जर का आपण ॲड सी म्हटलं परत तर ॲड सीचे इन्स्ट्रक्शन आले तर आपल्याला काय होईल हे बी चे इन्स्ट्रक्शन आपण पूर्ण केले. आता ॲड सी म्हटलं तर ह्या सी मधला डाटा कुठे येईल तर यामध्ये येईल टेम्पररी रजिस्टरमध्ये. ते पुन्हा इथं आल्यानंतर हे पहिल्या 5 आणि 2ची बेरीज झालेली आहे. या 2 अंकांची काय झालेली आहे बेरीज झालेली आहे. 2 अंकांची जर का बेरीज झालेली असेल तर तिसरा अंक पुन्हा यामध्ये टेम्पररी रजिस्टरमध्ये येईल. पुन्हा एक ॲडची इन्स्ट्रक्शन ॲड सी म्हणून दिलेली असल्यामुळं पुन्हा ती बेरीज होईल आणि बेरीज झालेली अंकाची उत्तर हे कशामध्ये स्टोअर केलं जाईल ह्या ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर झालं. म्हणजे पहिलं उत्तर काय होतं 5 अधिक 2 7 होतं. 7 आणि परत हे 2 ॲड केलं आपण तर काय झालं 7 आणि 2 9. 9 जे आलेलं उत्तर आहे ते ह्यामध्ये गेलं. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला पहिला जो डाटा ठेवला तो निघून गेलेला आहे आणि लेटेस्ट डाटा कुठला आहे त्याच्यामध्ये तर हा ॲक्युम्युलेटर ALUमधून जे रिझल्ट मिळालेला आपल्याला तो रिझल्ट या मार्गाने कुठं जातं ॲक्युम्युलेटरमध्ये जातं. म्हणजे रिझल्ट जो आहे तो कशामध्ये स्टोअर होतो ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. 8085 मध्ये
रिझल्ट हा ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. 2 अंक, दुसरा अंक या टेम्पररी रजिस्टरमध्ये असतो. म्हणजे आता आपण काय पाहिलं तर ह्या टेम्पररी रजिस्टरचं काम काय, ॲक्युम्युलेटरचं काम काय आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिटचं काम काय, आणि हा रिझल्ट कशामध्ये स्टोअर होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. आता समजा जर का याच्यामध्ये जर का कॅरी असेल, उत्तरामध्ये जर का कॅरी असेल तर तो कॅरी कुठं स्टोअर केला जातो, तो फ्लॅग रजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो. कॅरी कशामध्ये स्टोअर केला, तो फ्लॅग रजिस्टर. फ्लॅगमध्ये कोणते कोणते प्रकारचे फ्लॅग्स आहेत त्याच्यामध्ये, तर साईन फ्लॅग आहे, झिरो फ्लॅग आहे, पॅरिटी फ्लॅग आहे आणि कॅरी फ्लॅग आहे. असे एकूण किती फ्लॅग आहेत, 4 फ्लॅग आहेत. तर प्रत्येक फ्लॅगचं काम काय आहे ते आपण नंतर पाहणार आहोत, कारण की जर का प्रत्येक ब्लॉकची जर का डिटेलमध्ये माहिती सांगत बसलो तर काय होईल, खूप वेळ जाईल आणि ही व्हिडिओ खूप मोठी होईल. आत्ताच खूप व्हिडिओ मोठी झालेली आहे, अजून आपल्याला खूप माहिती घ्यायची आहे. आत्ता आपण बऱ्यापैकी ब्लॉक्स आपण पाहिलेले आहेत. म्हणजे ह्याच्या फ्लॅग रजिस्टरमध्ये कॅरी स्टोअर होतो, त्याचं साईन स्टोअर होतं. म्हणजे फ्लॅग रजिस्टर फार महत्त्वाचं आहे. नंतर ते झिरो आहे, तो जे कॅरी झिरो आहे का नाही ते पण स्टोअर होतं. आणि पॅरिटी काय आहे, त्याचे 1 आहे का 0 आहे ते आपण पाहतो, ह्याच्यामध्ये स्टोअर होतं. आता हा जो कॅरी ह्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे, हा कॅरी जर का त्याच वेळेस कधी स्टोअर होतो, ज्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया पूर्ण होते त्याच वेळेस ते स्टोअर होतं. ते जर का आपण पाहिलं नाही, दुसरी इन्स्ट्रक्शन आली, दुसरी प्रोसेस झाली आणि दुसरी प्रोसेस झाल्यावर हा कॅरी काय होतो, बदलतो. म्हणजे कॅरी हा प्रत्येक वेळी बदलतो. केव्हा बदलतो, ॲक्युम्युलेटर ज्या वेळेस रिझल्ट देतो त्यावेळी हा फ्लॅग काय होतो, फ्लॅग रजिस्टरमधला अंक काय होतो, बदलतो. म्हणजे फ्लॅग हा फार महत्त्वाचा आहे, कारण की जो फ्लॅग काय सांगतो, तो उत्तराचं काय सांगतो, स्टेटस सांगतो. उत्तर कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, 0 आहे, विषम आहे का सम आहे, हे सांगण्याचं काम कोण करतो, फ्लॅग करतो. म्हणजे हा फ्लॅग रजिस्टर सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आता आपण पाहिलं तर आपण हे रजिस्टर पाहिले, प्रोग्राम पाहिला, स्टॅक पॉइंटर आपण नंतर पाहणार आहोत, नंतर इन्क्रिमेंट पाहिला आपण, नंतर ॲड्रेस बस, डाटा बस पाहिली, नंतर कंट्रोल युनिटची माहिती घेतली आपण, नंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टर, इन्स्ट्रक्शन डिकोडिंगचं माहिती घेतली आपण. म्हणजे यातले आता फक्त राहिले कोणते भाग, तर स्टॅक पॉइंटर, डिक्रिमेंट आणि डब्ल्यू आणि झेड रजिस्टर, टेम्पर रजिस्टर, यांची आपल्याला माहिती घ्यायची आपल्याला. आता आकृती तुमच्या डोळ्यासमोर विश्लेषण आता तो केल्यामुळं, आपल्याला माहिती घेतल्यामुळं कुठून प्रोग्राम सुरू झाला ते आपल्याला माहीत झालेलं आहे. आणि आता बरेचसे ब्लॉक्सची आपण माहिती घेतलेली आहे. आता तुम्ही ज्यावेळेस आकृती काढता त्यावेळेस हे जे बसचे ॲरो आहेत, हे बसचे ॲरो व्यवस्थित काढणं फार गरजेचं असतं. आता ॲड्रेस हा माघारी जात नाही, मायक्रोप्रोसेसरकडे माघारी जात नाही. मायक्रोप्रोसेसर ॲड्रेस सांगतो, कारण की ॲड्रेस ऑलरेडी सगळे मेमरीमध्ये स्टोअर असतात. मेमरीमध्ये कुठं असतात स्टोअर, ॲड्रेस मेमरीमध्ये स्टोअर असतो. रजिस्टरचा ॲड्रेस नसतो. कशाचा ॲड्रेस असतो, मेमरीचा ॲड्रेस असतो. तो कशामध्ये असतो, मेमरीमध्ये स्टोअर असतो. त्यामुळे मायक्रोप्रोसेसर मेमरी ॲड्रेस सांगत असतो. त्यामुळे हा ॲरो काय बाहेर दाखवलेत, मेमरीकडे जाणार दाखवलेत. डाटा जो बस आहे, ही डाटा बस, ह्यामधून ॲड्रेस पण जातो म्हणून ह्या 2 मार्गाने दाखवलेले आहेत. ह्याच्यामधून इन्स्ट्रक्शन पण येते, डाटा पण येते आणि ॲड्रेस पण या बाहेर जातो. म्हणजे हे दोन्ही काम करतं, जाण्याचं आणि येण्याचं काम करतो. म्हणजे दोन्ही बाजून दाखवलेलं आहे. यामधून इन्स्ट्रक्शन जाते पण आणि यामधला डाटा पण आपण बाहेर मेमरीमध्ये स्टोअर करतो. त्यामुळे हे दोन्ही मार्गाने दाखवलेलं आहे. म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा, रजिस्टरमधला डाटा आपण मेमरीमध्ये पण स्टोअर करतो, साठवून ठेवतो. म्हणून हे 2 मार्ग दाखवले, जातो पण आणि येतो पण दाखवलेला आहे. ही जी इंटरनल बस आहे, इंटरनल बसमध्ये सुद्धा काय डाटा येतो पण आणि जातो पण, कारण बाहेर पाठवायचा डाटा मला 2 मार्गाने पण जाणार. नंतर सिरियल इन, सिरियल आउट, म्हणजे बाहेरचे इनपुट सिग्नल घ्यायचे असतील तर आतमध्ये येतात, बाहेर जायचं असेल तर बाहेर, म्हणजे 2 मार्ग दाखवलेले आहेत. इंटरप्ट सिग्नल बाहेर पाठवले जातात आणि आतमध्ये पण घेतात, त्यामुळे 2 मार्ग दाखवलेले आहेत. आणि आता आपण पाहिला हा ॲक्युम्युलेटर, टेम्पर रजिस्टरमध्ये काय केलं, तो डाटा स्टोअर केला. टेम्पर रजिस्टरमध्ये परत माघारी डाटा जात नाही. या टेम्पर रजिस्टरमध्ये दुसरा जो डाटा आहे त्याच्यामध्ये माघारी जात नाही. त्यामुळे हा एकच मार्ग दाखवला, म्हणजे टेम्पर रजिस्टरकडे येणारा फक्त दाखवला आहे. आणि टेम्पर रजिस्टरकडून कुठं जातो डाटा, तर ॲक्युम्युलेटर ALUकडे जातो, अर्थमॅटिक लॉजिक युनिटकडे जातो. त्यामुळे सुद्धा एकच मार्ग दाखवला, म्हणजे अर्थमॅटिक लॉजिक युनिटकडं ॲक्युम्युलेटरकडून आणि टेम्पर रजिस्टरकडून इनपुट येतं, माघारी इथून जात नाही. आउटपुट ॲक्युम्युलेटरमधून इथून माघारी जात नाही. आउटपुट ALUमधून अर्थमॅटिक लॉजिक युनिटमधून आउटपुट कुठं जातं, तर हे जे आउटपुट आहे हे आउटपुट या मार्गाने
हे स्टोअर कुठं होतं, दुसरीकडे तिसरीकडे कुठं स्टोअर न होता कुठं होतं, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतं. म्हणजे मिळणारं जे उत्तर आहे ते कशामध्ये 8085 मध्ये मिळणारं जे उत्तर आहे ते कशामध्ये स्टोअर होणार आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे पहिला जो डाटा आलेला आहे तो जाऊन त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिझल्ट स्टोअर होणार आहे ॲक्युम्युलेटरमध्ये. तो रिझल्ट काय करतो, ॲक्युम्युलेट करतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे, ॲक्युम्युलेटर म्हटलेलं आहे. आता ह्या ॲक्युम्युलेटरमधून डाटा आपण बाहेर सुद्धा स्टोअर करतो. ॲक्युम्युलेटरमध्ये जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट आपण बाहेर मेमरीमध्ये पण स्टोअर करतो. त्यामुळे ॲक्युम्युलेटर 2 मार्गाने दाखवलेला आहे. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा येतो पण आणि ॲक्युम्युलेटरमधून डाटा बाहेर पण जातो. म्हणून हे 2 मार्ग दाखवले आहेत. पण याला मात्र एकच मार्ग आहे. आता हा जो फ्लॅग रजिस्टर आहे ॲक्युम्युलेटरमध्ये, हा रिझल्ट बाहेर पडतो. हा कॅरी कुठे जातो, तर फ्लॅग रजिस्टरकडे जातो. आणि कॅरीची गरज ज्यावेळेस ॲक्युम्युलेटरला भासते, कॅरी ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो कॅरीची गरज ज्यावेळेस भासते तुलना करण्यासाठी किंवा कम्पेअर करण्यासाठी, साईन ज्यावेळेस गरज भासते त्यावेळेस ते साईन ह्या फ्लॅग रजिस्टरकडून घेतलं जातं. केव्हा घेतलं जातं, पुढच्या इन्स्ट्रक्शन पुढच्या प्रोसेससाठी ह्यामध्ये असलेला ऑलरेडी स्टोअर असलेला जो कॅरी आहे किंवा साईन आहे ते साईन या बसनं घेतलं जातं. त्यामुळं ॲक्युम्युलेटरमधून फ्लॅगकडे इनपुट पण स्टोअर पण केला जातो डाटा आणि फ्लॅगकडून जो काही कॅरी आहे, जे काही साईन आहे ते घेतलं पण जातं ॲक्युम्युलेटरकडून प्रोसेस करण्यासाठी. म्हणजे ह्यामध्ये 2 मार्ग आहेत, यामध्ये एकच मार्ग आहे. फ्लॅगमधनं जो डाटा जातो तो कुठं जातो, तर या बाहेर आउटपुटला सुद्धा घेता येतो. तो ॲक्युम्युलेटरकडे पाठवला जातो किंवा टेम्पररी रजिस्टरकडे सुद्धा पाठवला जातो. म्हणजे हा जो फ्लॅग रजिस्टर आहे, फ्लॅग रजिस्टर एकाच दिशेनं आउटपुट मिळतं आपल्याला. आणि यात फ्लॅग रजिस्टरचं इनपुट आणि आउटपुट जे काही फ्लॅग आहे तो फ्लॅग ॲक्युम्युलेटरकडून घेतला पण जातो आणि ॲक्युम्युलेटरला दिला पण जातो. त्यामुळे ॲरो काढताना व्यवस्थित काढायचे. दुसरी गोष्ट अजून, आपण जी इन्स्ट्रक्शन येते, जी इन्स्ट्रक्शन मेमरीकडून येते ती आल्यानंतर इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये येते. इन्स्ट्रक्टर रजिस्टरमधून इन्स्ट्रक्शन परत माघारी जात नाही, ती कुठं पुन्हा स्टोअर केली जात नाही. ती इन्स्ट्रक्शन कुठं जाते, तर ती कुठं जाते, डिकोडिंगला जाते. ती इन्स्ट्रक्शन कुठं जाते, डिकोडिंगला जाते. आणि डिकोडिंगकडून पुन्हा परत इन्स्ट्रक्शन रजिस्टरमध्ये स्टोअर होत नाही. डिकोड केल्यानंतर डिकोड केलं जो माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ती कुठं जाते, कंट्रोल अँड टायमिंग युनिटला जाते. म्हणजे हे जे ॲरो तुम्ही दाखवणार आहे ते ॲरो काळजीपूर्वक काढा आणि काळजीपूर्वक दाखवा. हे झालं आता फ्लॅग रजिस्टरचं काम झालं. म्हणजे आपण हे सर्व ब्लॉक्स आपण पाहिले. इंटरप्ट म्हणजे बाहेरून जर काय एखादं इंटरप्शन येणार असेल, म्हणजे पहिला प्रोग्राम एखादा कुठला थांबवायचा असेल, येणारा प्रोग्राम थांबवून दुसरं काम करायचं असेल तर ह्या इंटरप्ट कंट्रोलकडून सिग्नल येतात आणि त्यानुसार ते काम केलं जातं. सिरियल आउट आणि सिरियल इन हे सिग्नल येतात, यामधून येतात. त्याच्याबद्दल आपण नंतर माहिती घेऊ. आता राहिले जे ब्लॉक आहे त्याच्यामधला जो स्टॅक पॉइंटर, डिक्रिमेंट आणि डब्ल्यू आणि एच, हे दोनच ब्लॉकची आपल्याला माहिती घ्यायची आता. म्हणजे डब्ल्यू आणि झेड रजिस्टर आणि स्टॅक पॉइंटर याच्याबद्दलच आपल्याला आता काय करायचे, माहिती घ्यायची. आता स्टॅक म्हणजे काय, स्टॅक म्हणजे काय ते आपण पाहूया. तर मेमरीमध्ये प्रोग्राम सुद्धा असतो, डाटा सुद्धा असतो आणि स्टॅक सुद्धा असतो. डाटा हा विखुरलेला असतो, म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या ॲड्रेसला आपण डाटा स्टोअर करतो. म्हणजे सिक्वेन्सनं डाटा आपण स्टोअर करतो असं काही नाही, रँडमली आपण डाटा कुठे स्टोअर करतो. प्रोग्राम हे वेगवेगळे प्रोग्राम असतात, त्याचा स्टार्टिंग ॲड्रेस वेगवेगळा असतो, ते सुद्धा रँडमली आपण स्टोअर केलेलं असतात. प्रोग्राम सिक्वेन्सली असला तरी पण प्रत्येक प्रोग्राम वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्टोअर केलेला असतो. तो सुद्धा प्रोग्राम जो संच आहे प्रोग्रामचा, तो सेट आपण वेगवेगळ्या ठिकाणी रँडमली स्टोअर केला असतो. पण स्टॅक मात्र काय असतात, एक सिक्वेन्सनं स्टोअर केलेले असतात. त्याचा एक पद्धत आहे स्टोअर करण्याची. म्हणजे आपण जो पहिला डाटा स्टोअर केला स्टॅकमध्ये तो खाली जातो, त्याच्यावर दुसरा डाटा बसतो, त्याच्यावर तिसरा डाटा बसतो, असे ओळीनं 3 बसतो. पहिला डाटा खाली गेलेला आहे, दुसरा डाटा त्याच्यावर आलेला आहे, तिसरा डाटा त्याच्यावर आलेला आहे. हे जर का 1, 2, 3 डाटा आहे, तर जो वरचा जो डाटा आहे त्याचा जो ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस हा कशामध्ये स्टोअर केलेला असतो, तर ह्या स्टॅक पॉइंटरमध्ये स्टोअर केला जातो. म्हणजे टॉपर स्टॅक आहे, म्हणजे हा जो टॉपर स्टॅक आहे, म्हणजे हा जो टॉपर आहे, शेवटचा जो अंक आपण स्टोअर केलेला आहे, स्टोअरचे ॲड्रेस स्टोअर, इन्फॉर्मेशन स्टोअर केले, डेटा स्टोअर केलेला आहे, तो कुठं स्टोअर केलेला आहे, तर हा स्टॅक पॉइंटरमध्ये गेला आहे. म्हणजे हा जो ॲड्रेस आहे, हा ॲड्रेस कुठं स्टोअर केलेला असतो, स्टॅक पॉइंटरमध्ये जातो.
म्हणजे टॉपचं जो शेवटची जी आपण माहिती स्टोअर केलेली असते त्याचा ॲड्रेस कुठे जातो, स्टॅक पॉईंटर, म्हणजे टॉपर स्टॅक जो आहे त्याचा ॲड्रेस कशामध्ये जातो, टॉपर पॉईंटरमध्ये जातो. याची माहिती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये जाते का, तर नाही, त्याचा ॲड्रेस जातो. काय जातो, त्याचा ॲड्रेस जातो आणि तो ॲड्रेस ह्या स्टॅक पॉईंटरमध्ये स्टोअर करतात. आता ह्या स्टॅक पॉईंटरचं काम काय, स्टॅक म्हणजे काय, तर साधं तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. स्टॅक, आपण तुमचे जे मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये SMS असतात. मोबाईलमध्ये SMS तुम्हाला येतात, भरपूर SMS येतात. आता ते प्रत्येकाच्या गरजेनुसार किंवा प्रत्येकाचे जे संपर्क आहे त्याच्यानुसार SMS येतात. ते SMS आलेले असतात. ते पहिला SMS येतो, दुसरा SMS येतो, तिसरा SMS येतो. ते पहिला SMS आलेला तो खालच्या बाजूला जातो. शेवटचा जो SMS येतो तो वर येतो. तुम्ही जर का SMS उघडले, SMS जर का तुमच्या मोबाईलमधले उघडले, तर तो शेवटचा SMS आलेला असतो तो वर असतो आणि जो पहिला आलेला असतो तो सगळ्यात खाली असतो. म्हणजे जो लेटेस्ट आलेला आहे तो तुम्हाला दिसतो. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्यावेळेस कॅमेरामध्ये फोटो काढता, मोबाईलच्या कॅमेरामध्ये फोटो काढता, त्यावेळेस जो फोटो काढल्यानंतर जो स्टोअर होतो तो सगळ्यात वर स्टोअर होतो. सगळ्यात शेवटी जातो का, नाही जात, सगळ्यात वर दिसतो. तुम्ही ज्यावेळेस फोटो काढता आणि ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस काढलेला फोटो पहिल्यांदा दिसतो तुम्हाला आणि नंतर त्याच्या अगोदर काढलेले फोटो पाठीमागे दिसतात. म्हणजे पहिल्यांदा कुठला दिसतो तुम्हाला, तर शेवटी काढलेला फोटो पहिल्यांदा दिसतो. तसं स्टॅकमध्ये काय असतं, तर पहिला डाटा स्टोअर केला, त्याच्यावर दुसरा स्टोअर केला, त्याच्यावर तिसरा डाटा स्टोअर केला. पण ज्यावेळेस तुम्ही परत स्टॅकमधली माहिती तुम्ही घ्याल त्यावेळेस ती माहिती ओळीनं न घेता, क्यूनुसार न घेता कशी घेतली जाते, शेवटचा डाटा पहिल्यांदा घेतला जातो, नंतर त्याच्या खालचा घेतला, नंतर त्याच्या खालचा घेतला जातो. म्हणजे पहिल्यांदा वरचा घेतला जाईल, नंतर त्याच्या खालचा घेतला, त्याच्या खालचा. म्हणजे त्यावेळेस काय गरज असते, तर डिक्रीमेंटची गरज असते. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्यातला पहिला डाटा काढून घेतो, पहिला डाटा काढून घेतो, त्यावेळेस हा दुसरा ॲड्रेस जो आहे, हा दुसरा ॲड्रेस कुठे जातो, स्टॅक पॉईंटरमध्ये. आपण दुसरा ॲड्रेस जाण्यासाठी हा जो डिक्रीमेंट रजिस्टर आहे, डिक्रीमेंट आहे, तर डिक्रीमेंट काय करतो, तर हा ॲड्रेस, खालचा ॲड्रेस ह्या स्टॅक पॉईंटरमध्ये स्टोअर करण्यासाठी डिक्रीमेंटची इन्स्ट्रक्शन देतो. प्रोग्राम ज्यावेळेस आपण रन करतो त्यावेळेस वरची इन्स्ट्रक्शन म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन जी आहे ती कशामध्ये येते, तर या प्रोग्राम काउंटरमध्ये येते. पुन्हा इन्क्रीमेंट केल्यानंतर, पहिली इन्स्ट्रक्शन रन झाल्यानंतर, एक्झिक्यूट झाल्यानंतर, डिकोडिंग झाल्यानंतर, त्याच वेळेस साईड बाय साईड दुसरी इन्स्ट्रक्शन काय येते, या कशामध्ये येते, प्रोग्राम काउंटरमध्ये. पण दुसरी कशामुळे येते, तर ह्या इन्क्रीमेंटनं त्याला बाय डिफॉल्ट काय केलं जाते, इन्क्रीमेंटची इन्स्ट्रक्शन दिली जाते आणि तो दुसरा ॲड्रेस याच्यामध्ये काय होतं, स्टोअर होतो. तसंच ह्या स्टॅक पॉईंटरमध्ये ज्यावेळेस आपण एखादी माहिती घेतो त्यावेळेस काय होतो, तर दुसरा जो टॉपर स्टॅक होतो तो कुठला होतो, खालचा ॲड्रेस टॉपर स्टॅक होतो. वरचा ॲड्रेस माहिती आपण काढून घेतलेली, त्यामुळे टॉपर स्टॅक कुठला होतो, तो दुसरा होतो आणि तो दुसरा टॉपर स्टॅक कशामध्ये स्टोअर केला जातो, स्टॅक पॉईंटरमध्ये स्टोअर केला जातो. म्हणजेच ज्यावेळेस आपण माहिती ठेवतो त्याला आपण काय म्हणतो, पुश म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस आपण माहिती ठेवतो, म्हणजे स्टॅक ठेवतो, त्यावेळेस माहिती ठेवतो त्यावेळेस काय जातो, पुश करतो म्हणतो आपण त्याला. त्यावेळेस काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, पुश म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, पुश म्हणतोय. म्हणजे ज्यावेळेस आपण माहिती ठेवतो त्यावेळेस काय म्हणतो आपण, पुश म्हणतो. आणि ज्यावेळेस माहिती घेतो त्यावेळेस काय म्हणतो, पॉपअप म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, पॉपअप म्हणतो त्याला. माहिती घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, माहिती काढून घेतो त्यावेळेस पॉपअप म्हणतो आणि माहिती ठेवतो त्यावेळेस काय म्हणतो आपण, पुश म्हणतो. ठेवतो त्यावेळेस पुश, घेतो त्यावेळेस पॉप म्हणतो. म्हणजे काढून घेतो त्यावेळेस पॉप म्हणतो. ज्यावेळेस काढून घेतो त्यावेळेस काय होतं, डिक्रीमेंट होतं आणि ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस काय होतं, इन्क्रीमेंट होतं. म्हणजे स्टॅक पॉईंटरचा ॲड्रेस ज्यावेळेस आपण पुश करतो त्यावेळेस काय होतो, याकडून इन्स्ट्रक्शन जाते इन्क्रीमेंटची. ज्यावेळेस स्टॅक पॉईंटरमधली माहिती काढून घेतो त्यावेळेस स्टॅक पॉईंटर खालचा ॲड्रेस त्याच्यामध्ये स्टोअर होतो, त्याला डिक्रीमेंट होतो. म्हणजे स्टॅक पॉईंटर हा इन्क्रीमेंट पण होतो आणि डिक्रीमेंट पण होतो. परंतु प्रोग्रामचं तसं नाही आहे. ज्यावेळेस प्रोग्राम आपण रन करतो त्या स्टार्टिंग ॲड्रेस आपण कुठे देतो, प्रोग्राम काउंटरमध्ये येतो. ज्यावेळेस पहिली इन्स्ट्रक्शन फेचिंग होतं त्यावेळेस साईड बाय साईड दुसरा ॲड्रेस त्याच्यामध्ये येतो, परंतु तो डिक्रीमेंट न होता काय होतं, इन्क्रीमेंट होतं. म्हणजे प्रोग्राम काउंटरमध्ये काय होतं, इन्क्रीमेंट होतं
डिक्रिमेंट होत नाही, परंतु स्टॅकमध्ये इन्क्रिमेंट पण होतं आणि डिक्रिमेंटसुद्धा होतं. म्हणजे स्टॅकचा उपयोग कुठं होतो तुम्हाला आता लक्षात आला. म्हणजे मी तुम्हाला 2 उदाहरण दिली, SMS चं उदाहरण दिलं, व्हिडिओचं उदाहरण दिलं, कॅमेऱ्याच्या मध्ये फोटो आपण जे स्टोअर करतो मोबाईलमध्ये त्याचं उदाहरण दिलं. दोन्हीमध्ये आपण काय वापरलं, स्टॅक वापरलं. म्हणजे शेवटचा आलेला जो डाटा आहे तो त्याच्यावर येऊन बसतो, त्याच्यावरचा शेवटचा येतो. पण ज्यावेळेस आपण परत घेतो त्यावेळेस पहिला डाटा आपण घेत नाही. कुठला डाटा घेतो तर वरचा डाटा घेतो. जो शेवटी ठेवलेला तो पहिल्यांदा घेतो, त्यानंतर वर घेतो, त्यानंतर नेक्स्ट घेतो आपण. त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला डिक्रिमेंटची इन्स्ट्रक्शन द्यावी लागते. आणि ज्यावेळेस डाटा पुश करतो त्यावेळेस इन्क्रिमेंटची देऊन इन्स्ट्रक्शन देऊन वरचा ॲड्रेस आपल्याला त्या स्टॅक पॉईंटरमध्ये ठेवला जातो. म्हणजे स्टॅक पॉईंटरमध्ये काय असतो तर तो डाटा नसतो. काय असतो, जो डाटा आपण स्टॅकमध्ये ठेवला आहे त्याचा ॲड्रेस असतो. आणि हा स्टॅक पॉईंटरचं वैशिष्ट्य काय आहे तर डाटा कुठं आहे तो शोधावा लागत नाही. डाटा कुठं आहे तो शोधावा लागत नाही. तो डाटा कुठं असतो, तो वरच ठेवलेला असतो. जो घ्यायचा आहे डाटा तो वरच असतो आणि जो ठेवायचा आहे तो सुद्धा वरच ठेवतो आपण. त्यामुळे घेताना सुद्धा वरूनच घेतो आणि ठेवताना सुद्धा काय करतो, वरच ठेवतो. त्यामुळे स्टॅक पॉईंटरला फक्त एकच ॲड्रेस सेव्ह करावा लागतो. पण क्यूमध्ये काय होतं, क्यू प्रोसेस सुद्धा आहे. म्हणजे पहिला डाटा ठेवला आपण, दुसरा ठेवला, तिसरा ठेवला, पुन्हा घेताना पुन्हा पहिलाच घ्यायचा. म्हणजे ओळीनं परत पहिला, दुसरा, तिसरा घ्यायचा, त्याला क्यू म्हणतात. क्यूमध्ये काय लागतात, पहिला ॲड्रेस पण लक्षात ठेवावा लागतो आणि दुसरा ॲड्रेस पण ठेवावा लागतो. परंतु स्टॅकमध्ये काय करावं लागतं तर फक्त शेवटचा ॲड्रेस लक्षात ठेवावा लागतो. कारण की आपण घेणार आहे शेवटचाच आणि त्यामध्ये ठेवणार आहे तो शेवटचा ॲड्रेसमध्ये ठेवणार आहे आपण. जो काय वरचा ॲड्रेस असेल जर का ठेवत गेलं तर काय हा वरचा इन्क्रिमेंट करावा लागेल, काढत गेलं तर डिक्रिमेंट करावं लागेल. म्हणजे आपण आता पाहिलं तर स्टॅकचं काम तुम्हाला समजलं. आता स्टॅकला आपण इन्क्रिमेंट पण लागतं आणि डिक्रिमेंट पण लागतं आणि प्रोग्राम काउंटरला फक्त आपण इन्क्रिमेंटचा वापर करतो. ह्या दोन्हीमध्ये सर्वात जास्त वापर कशाचा होतो, या दोन्हीमध्ये सर्वात जास्त वापर कशाचा होतो तर प्रोग्राम काउंटरचा होतो. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रक्शनला प्रोग्राम काउंटर वापरला जातो. त्यामध्ये प्रत्येक नेक्स्ट इन्स्ट्रक्शनचं ॲड्रेस प्रोग्राम काउंटरमध्ये येतो. इन्स्ट्रक्शन प्रोग्राम काउंटरमध्ये येत नाही. काय येतं तर त्या इन्स्ट्रक्शनचा किंवा डाटाचा ॲड्रेस त्या प्रोग्राम काउंटरमध्ये येतो. त्यामुळे प्रत्येक इन्स्ट्रक्शनला किंवा प्रत्येक सायकलला प्रोग्राम काउंटरचा वापर केला जातो. परंतु स्टॅकचा वापर नेहमी केला जात नाही. दोन्ही महत्त्वाचे आहेत, दोन्हीची गरज आहे. परंतु स्टॅक पॉईंटर हा प्रत्येक वेळी वापरला जात नाही. ज्या ज्यावेळी स्टॅक पॉईंटरचा वापर गरज असेल त्याच्याच वेळी स्टॅक पॉईंटर वापरला जातो. BC, DE आणि HL यांची जरा पेअरची माहिती घेऊया. आता आपल्याला कधी कधी आपल्याला 16 बिटचा डाटा सुद्धा स्टोअर करावा लागतो. 16 बिटचा डाटा आपल्याला स्टोअर करावा लागतो आणि रजिस्टरमध्ये स्टोअर करायचा असतो. आणि त्यावेळेस आपल्याला 16 बिटच्या डाटाची आवश्यकता असते. त्यावेळेस आपल्याकडे तर 8 बिटचे रजिस्टर आहेत. आपल्या वापरासाठी किती आहेत, BC, DE, HL आणि ॲक्युम्युलेटर A रजिस्टर, हे 7च रजिस्टर आपण वापरू शकतो. परंतु हे 7च्या 7 रजिस्टर जे आहेत ते 8 बिटचे आहेत. 7च्या 7 रजिस्टर जे आहेत ते काय आहेत, 8 बिटचे आहेत. 8 बिटचे जर का रजिस्टर असतील तर आपल्या 16 बिटचा डाटा कसा स्टोअर करायचा तर त्यासाठी काय केलेलं आहे, पेअरचा वापर केला आहे. पेअर हे ठरलेले असतात, BC पेअर, DE पेअर आणि HL पेअर. मी सर्व सांगून काही बदलणार नाहीत पेअर. ह्याच्या आर्किटेक्चरमध्ये किंवा ह्याच्या रचनेमध्ये 8085च्या रचनेमध्ये BD पेअर किंवा DH पेअर असे होत नाहीत. ह्या BC पेअर, DE पेअर किंवा HL पेअर या 3च पेअर आपल्याला करता येतं आणि 3 पेअर करून आपल्याला काय करता येतो, 16 बिटचा डाटा आपल्याला स्टोअर करता येतो. आता 16 बिटचा डाटा स्टोअर करायचा असेल आपल्याला तर आपण BC पेअर जर का आपण घेतले तर हा जो BC पेअर आहे ह्या बीमध्ये आपण जर का काय ठेवलं, 25 ठेवलं आणि सीमध्ये जर का आपण 14 ठेवला असेल तर हा 8 बिटचा डाटा झाला. 25 हा काय झाला, 8 बिटचा डाटा. ह्याच्या डेसिमलमध्ये आपण ठेवतो पण तो बायनरी स्वरूपात आपण प्रोसेसरला देतो. हा जो 25 जो डाटा आहे तो 8 बिटचा झाला, हा 14 आहे तो 8 बिटचा झाला. जर का हे दोन्ही पेअर आपण B आणि Cचं जर का एकत्रित पेअर केले तर हा जो डाटा तयार होणार आहे हा डाटा काय होणार आहे, 16 बिटचा डाटा होणार आहे. त्याची संख्या काय होणार आहे, 25 आणि 14. 25 हा हायर बाईट होणार आहेत आणि 14 हे लोअर बाईट होणार आहेत. म्हणजे तर एकूण डाटा काय होणार आहे, 25 आणि 14, 2514 डाटा होणार आहे. पण हा या ठिकाणी काय 8 बिटचा जर का रजिस्टर म्हणून आपण याला वापरू शकतो किंवा हे दोन वेगळं वापरू शकतो. C रजिस्टर वेगळा वापरू शकतो, B रजिस्टर वेगळा वापरू शकतो किंवा आपल्याला पेअरची गरज असेल तर ह्या दोन्हीचा आपण एकत्रित रजिस्टरचा वापर करून आपण 16 बिटचा डाटा आपण याच्यामध्ये स्टोअर करतो. मग ह्याचा आपण 2514
म्हणून सुद्धा वापर करू शकतो, किंवा ह्याचा बी फक्त रजिस्टर वापर करून 25 म्हणून सुद्धा वापर करू शकतो, किंवा 14 वापर. तसंच हा झाला BC पेअर झाला. नंतर हा जो आहे हा DE पेअर, म्हणजे दुसरी जी पेअर आहे ती काय आहे, DE पेअर आहे. दुसरी काय आहे, DE पेअर. आणि तिसरी पेअर आहे ती HL पेअर. तिसरी जी पेअर आहे ती कोणती आहे, HL पेअर. यामध्ये सुद्धा काय, जसं आपण BC पेअरमध्ये डीमध्ये आपण काय ठेवू शकतो, सेपरेट 75 अंक ठेवला, ईमध्ये 24 अंक ठेवला, किंवा दोन्ही जर का आपण एकत्रित वापरल्या, दोन्ही जर का आपण काय केलं, एकत्रित वापरलं, तर हे सेपरेट सेपरेट आपण वापरू शकतो. ई म्हणून आपण 24 म्हणून वापरू शकतो, किंवा दोन्ही 16 बिटचा डाटा म्हणून वापरू शकतो, म्हणजे 7524 म्हणजे 7524 म्हणून वापरू शकतो. म्हणजे सेपरेट 8 बिटचा वेगवेगळा डाटा सुद्धा आपण वापरू शकतो, किंवा दोन्हीचे एकत्र सुद्धा आपण वापरू शकतो. तसंच HL पेअरमध्ये सुद्धा आहे. एचचा हा सेपरेट वेगळा डाटा आपण वापरू शकतोय, किंवा एलचा हा सेपरेट डाटा वापरू शकतोय, किंवा ह्या दोन्हीचं मिळून एकत्रित म्हणजे किती होणार आहे डाटा हा, तर हा डाटा 15 होणार आहे. हा म्हणजे 1528 होणार आहे. 1000 किती होणार आहे, 528 डाटा होणार आहे. म्हणजे 16 बिटचा डाटा जर का आपल्याला वापरायचा असेल तर किती होणार आहे, 1528 होणार आहे. पण जर का 8 बिटचा वापरायचा असेल तर हा 15 आहे, आणि एलमधला 8 बिटचा वापरायचा असेल तर 28 आहे. दोन्ही एकत्रित वापरला तर आपल्याला 16 बिटचा डाटा मिळणार. म्हणजे 16 बिटचा डाटा वापरण्यासाठी आपण BC पेअर, DE पेअर किंवा HL पेअर आपण वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला पेअरचा वापर करायचा असेल तर या 3 पेअरचाच आपल्याला वापर करावा लागणार आहे. आता हे झालं पेअरचं झालं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की WZ, आता WZ जो आहे हा डाटा आहे, रेजिस्टर आहे, ह्या रेजिस्टरचा वापर काय करतो, तर हा जे BC पेअर आहे, DE पेअर आणि HL पेअर आहे, ह्यांची जर का अदलाबदल करायची असेल, तर WZ चा वापर केला जातो. W 8 बिटचा आहे आणि Z 8 बिटचा आहे. याच्यामध्ये हायर बाईट जातात आणि याच्यामध्ये लोअर बाईट्स जातात. म्हणजे 8 बिट जे आहेत ते हायर बाईट या डब्ल्यूमध्ये जातात, आणि लोअर 8 बिट आहेत त्या झेडमध्ये जातात. मग हे जे डाटा आहे, मला समजा जर का हा BC आणि DEचा एक्सचेंज करायचा असेल तर मी काय करणार आहे, तर हा जो डाटा आहे, हा डाटा मी काय करणार आहे, 25 हा डाटा या ठिकाणी आणणार आहे. पहिल्यांदा कशामध्ये जाणार आहे, तर हा डाटा कशामध्ये आणणार आहे, WZ आणणार आहे. डब्ल्यूमध्ये 25 जाईल आणि झेडमध्ये 14 जाईल. आणि नंतर मग हा DE मधला डाटा कशामध्ये जाईल, B आणि C मध्ये जाईल. आणि मग हा जो WZ मध्ये हा जो स्टोअर केला BC मधला आहे, हा डाटा कुठे जाऊन बसेल, DE मध्ये जाईल. या दोन्हीमध्ये काय जाऊन बसेल, DE मध्ये जाऊन बसेल. ह्याची अदलाबदल होणार नाही. हायर बाईट D मध्ये जाईल आणि लोअर बाईट E मध्ये जाईल. म्हणजे हायर बाईट कशामध्ये असते, D मध्ये असते, आणि लोअर बाईट E मध्ये असते. तसंच BC मध्ये सुद्धा आहे, हायर बाईट B मध्ये आहे आणि लोअर बाईट C मध्ये आहे. म्हणजे आपण आता काय पाहिलं शेवटचं, तर याच्यामध्ये WZचं काय काम आहे, WZचा काय उपयोग आणि पेअर कशा होतात ते आपण पाहिलं. प्रत्येक ब्लॉकची आपल्याला तुम्हाला माहिती घेतलेली. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वात जास्त काय आहेत, रेजिस्टर आहेत, BC DE HL ह्यांची आपण माहिती घेतली. नंतर हे इन्स्ट्रक्शन रेजिस्टरच आहे, फ्लॅग रेजिस्टर आहे, त्याच्यामध्ये कॅरी, साईन फ्लॅग, नंतर पॅरिटी, हे सर्व याच्यामध्ये स्टोअर होतं. कशामधून येतं, ॲक्युम्युलेटरमध्ये येतं, ALUमधून येतं. टेम्पररी रेजिस्टर आहे, आणि हा ॲक्युम्युलेटर हा सुद्धा रेजिस्टर आहे. म्हणजे हे सर्व काय झालेत, रेजिस्टर आहेत, आणि हे सुद्धा रेजिस्टर आहेत. हे सर्व काय आहेत, रेजिस्टर आहेत. नंतर हा अर्थमॅटिक लॉजिक, त्याच्यामध्ये अर्थमॅटिक आणि लॉजिक ऑपरेशन केलं जातं. कंट्रोल आणि टायमिंग युनिटनं काय केलं जातं, तर ह्या सर्व सेक्शनवर, प्रत्येक विभागावर काय केलं जातं, नियंत्रण ठेवलं जातं आणि प्रत्येकाकडून काम करून घेतलं जातं. कंट्रोल युनिट काम करत नाही, तो काय करतो, प्रत्येकाकडून काम करून घेतो, म्हणजे मेंदूप्रमाणे काम करतो. यातला ह्या डायग्राममधले आपण सर्वच्या सर्व आपण काय पाहिलेले आहेत, ब्लॉकचे कार्य पाहिलेले. आता तुमच्या डोळ्यासमोर आता काम तुमचं कसं चालतं हे लक्षात आलं. म्हणजे सुरुवात कुठून होते, प्रोग्राम काउंटरपासून होते. प्रोग्राम काउंटरमधनं ॲड्रेस जातो, मेमरीमधून माहिती येते किंवा इन्स्ट्रक्शन येते. इन्स्ट्रक्शन असेल तर ते इन्स्ट्रक्शनमध्ये जाते, डाटा असेल तर तो ॲक्युम्युलेटरमध्ये जातो किंवा टेम्पररी रजिस्टरमध्ये जातो. दोन जे डाटा आलेले आहेत त्या दोन डाटांवर प्रोसेस अर्थमॅटिक लॉजिक युनिटनं केली जाते.
मग त्यात कम्पेअर करायचं, बेरीज करायची, गुणाकार करायचा, भागाकार करायचा, लॉजिक ऑपरेशन करायचं का अर्थमॅटिक ऑपरेशन करायचं, त्या इन्स्ट्रक्शननुसार ठरवलं जातं. ती इन्स्ट्रक्शन डिकोड केली जाते आणि त्या कंट्रोल युनिटनं त्याला सूचना येतात आणि ह्या ॲक्युम्युलेटरमध्ये काय केलं जातं, प्रोसेस केली जाते, ऑपरेशन केलं जातं. ऑपरेशन केलेला रिझल्ट जो आहे तो पुन्हा कुठं स्टोअर होतो, ॲक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. रिझल्ट जो आहे तो कुठे होतो, ॲक्युम्युलेटर स्टोअर होतो. जो कॅरी आहे, फ्लॅग आहे, तो फ्लॅग कुठं होतो, फ्लॅग रजिस्टरमध्ये स्टोअर होतो. कॅरी फ्लॅग आहे, साईन फ्लॅग आहे, पॅरेड फ्लॅग आहे. हे जे फ्लॅग आहेत ते कशामध्ये स्टोअर होतात, फ्लॅग रजिस्टरमध्ये स्टोअर होतात. टेम्पररी रजिस्टरमध्ये फक्त आलेला डाटा स्टोअर होतो, तात्पुरता स्टोअर केला जातो, तो पुन्हा कुठं पाठवला जातो, अर्थमॅटिक लॉजिक युनिटला पाठवला जातो. म्हणजे आपण ह्या आर्किटेक्चर डायग्रामचं काम कसं चालतं ते आपण पाहिलं. कसे मायक्रोप्रोसेसर जो आहे हा मायक्रोप्रोसेसरचा आर्किटेक्चर डायग्राम आहे, मोठी डायग्राम आहे. पण तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की आता तुम्हाला ते सोपं वाटत असेल. आता ह्यामध्ये आणखीन पिन आहेत. यामध्ये SOD सिरियल आउट डाटा, सिरियल इन डाटा, ट्रॅप 1 2 3 4 5 6 आहेत. हे आपण पिन डायग्राममध्ये आपण पाहणार आहोत. ह्याच्या 40 पिन आहेत. मायक्रोप्रोसेसर 8085चे किती पिन्स आहेत, 40 पिन आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये या पिन डायग्रामची माहिती आपण घेणार आहोत.